तुम्ही टेन्शन घेऊ नका, रिलॅक्स राहून बोललं पाहिजे. म्हणून मी तुम्हाला एक जोक पासून सुरुवात करतो. चालेल? थोडंसं रिलॅक्स झालं तुम्हालाही कळेल की आपण काही टेन्शनमध्ये असण्याची गरज नाहीये आणि त्या माध्यमातून आपल्याला चांगलं ऍब्सॉर्ब करता येईल. आता माझ्या जोकची एक कंडिशन आहे. आवडलं तर हसायचंच, पण जोक नाही आवडला तरी हसायचं. त्याचं कारणही सांगतो. आता गृहीत धरा या मुलाला, याला मी इथे जर उभं केलं आणून, किंवा एखाद्या मुलीला जर इथे उभं केलं आणि तुम्हाला जर बोलायला सांगितलं पब्लिकला, समोर 70 लोक बसलेले आहेत आणि तुम्ही बोला काहीतरी आणि खास करून एक जोक सांगा, सांगू शकाल का? नाही ना, हिंमत होत नाही ना. मी पुढे उभं राहून हिंमत करतोय, मग कमीत कमी त्याला आवडलं नाही तरी हसू तरी शकता ना तुम्ही. म्हणून लॉजिक सांगतोय, माझी डिमांड काय अशी, आवडलं तर हसायलाच, त्यात काही शंकाच नाही. एकदा ना एक मुशायरा चालू असतो. मुशायरा माहिती काय असतं? काय असतं? जिथे शेरो शायरी जहां पर पेश की जाती है, राइट, लोग बैठे हुए होते हैं, उसका आनंद लेते हैं और बहुत माहौल बन जाता है कुछ, अगर अच्छे शेर शायरी अगर चल रही है तो, है ना. मुशायऱ्याची एक पद्धत असते. जेव्हा माणूस म्हणतो अर्ज की आहे, तर समोरचे काय म्हणतात? हा, अरे चांगलं माहिती आहे तुम्हाला, व्हेरी गुड. बाकीच्या 2-3 क्लासमध्ये गेलो होतो, त्यांना माहितीच नव्हतं. ते काय म्हणले? अर्ज की आहे म्हणल्यावर समोरचे म्हणतात वा 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 वा. अरे नाही नाही, एवढं नाही ना. सो मग सुरू होता. 10-12 जणांनी खूप चांगले अर्ज केले, शेर शायरी बहुत अच्छी अच्छी उन्होंने अर्ज पेश की. बहुत लोगों ने आनंद लिया, उसका लुत्फ उठाया. और अब बाद में और एक बंदा आ गया. फिर 10-12 लोग हो गए, बहुत माहौल बन गया पूरा. तो इसने शुरू किया शेर की. एक कुत्ता, अर्ज किया है म्हणाला तो, इरशाद म्हणाला. मग पुढची प्रक्रिया काय? एक कुत्ता, उस कुत्ते की दुम पे और एक कुत्ता. समोरचे सगळे म्हणाले वा 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 वा, शाबाश, है ना. एक कुत्ता, त्यांनी कंटिन्यू केलं. एक कुत्ता, उस कुत्ते की दुम पे और एक कुत्ता, उस कुत्ते की दुम पे और एक कुत्ता. थोडासा आवाज कमी झाला, वा 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 वा, पण थोडे कमी लोक बोलले, कारण लोकांना कळे ना काय चालू आहे. मग पुढे कंटिन्यू केलं त्यांनी. एक कुत्ता, उस कुत्ते की दुम पे और एक कुत्ता, उस कुत्ते की दुम पे और एक कुत्ता, उस कुत्ते की दुम पे और एक कुत्ता. आता सगळे शांत बसले, कोणीच काहीच आवाज करेना. आणि हे तर काही शेर नाहीये ना. तर मग 4-5 जण मागे उभे होते ना, मग सगळं शांत ऑडियन्स, पण एकच माणूस उभा होता तो कोपऱ्यामध्ये, तिकडे 2-3 जणांपैकी, आणि तो म्हणला वा वा, क्या बात है, मान गए उस्ताद. हा, त्याच्या बाजूला उभा असलेला त्याला म्हणतो, अबे क्या दिमाग खराब हो गया तेरा, तू क्यों उतना उछल रहा है, ये भी कोई शेर है. तर त्याचं उत्तर असतं, अरे शेर को छोड़, नीचे वाले कुत्ते का बैलेंस तो देख. ओके. आय एम ग्लॅड यू लाईक द जोक अँड तुम्ही मनातनं हसलात, त्याच्यामुळे आनंद झाला मला. पण याच्यात शिकण्यासारखी पण एक गोष्ट आहे की एक वाईट अनुभव आला सगळ्यांनाच, पण त्यातला एकच व्यक्ती होता, त्यांनी त्याच्यातनं काहीतरी चांगलं शोधलं की वो शेर छोड, पण नीचे वाले कुत्ते का बॅलन्स दे, कम से कम उतना तो कर सकते ना. वाईट कशाला वाटून घ्यायचं, नाराज कशाला व्हायचं, तोंड कशाला वाकडं करायचं, है ना. अँड बट दिस डज नॉट मीन दॅट की तुम्ही प्रत्येक वेळेस वाईट काहीतरी करत राहायचं आणि त्यातनं काहीतरी चांगलं शोधा, असा नाहीये याचा अर्थ. बरं, कळतंय? हे पण समजून घ्या. कारण तुमचं जर आता दिशा, मी म्हणतो ना, एक विमान जर आता इथे विमानतळ नाहीये, पण समजा नांदेडमधनं विमानतळातनं विमान जर निघालं, त्याला जायचंय मुंबईकडे, म्हणजे पश्चिमेकडे. पण तो पश्चिमेकडे जरी त्यांनी निघाला आणि त्याचं जर 2 डिग्रीनी जरी त्यांनी जर त्याचं सुरुवात जर वाईट झाली ना, तर ते निघाल्यानंतर जर जायचं होतं पश्चिमेला, पण सुरुवात जर 2 डिग्रीनी वाईट झाली, चुकीच्या दिशेला गेलं, तर कुठे जाणार आहे ते? मुंबईत जाणार आहे का? कुठे जाईल? दुसरीकडे जाईल, कर्नाटकात जाईल, कुठेतरी तिसरीकडे जाईल, है ना, केरळामध्ये पोहोचेल, है ना. का? सुरुवात दिशा चुकली ना. सेम असतं, आपली जर सुरुवात दिशा चुकली ना आपल्या आयुष्यामधली, तर मग आपलं खूप वेळ वाया जातो, खूप नुकसान होतं, खूप चुकीच्या ठिकाणी पोहोचण्याची शक्यता जास्ती होते. म्हणून आपण लहान आहोत म्हणून काही फरक पडत नाही, म्हणून काही पण वाईट करा आणि त्याच्यातनं काहीतरी चांगलं शोधा, असा त्याच्यातला अर्थ नाही बरं त्या जोक मधला. तर क्विकली समजून घ्या. दुनियामध्ये 5 प्रकारचे लोक असतात. दिसतंय का तुम्हाला? हा, तुम्हाला याच्यापैकी कुठेतरी जायचं. तुम्हाला आयुष्य सोपं करून टाकतो मी तुमचं. बरं, कुठे गेलं पाहिजे तुम्ही ठरवायचं. मी तुम्हाला फक्त माहिती देऊ इच्छितो की नेमके कशा प्रकारचे लोक असतात. एक असतात जे एम्प्लॉईज असतात, जे सरकारी एम्प्लॉई असतात, नाहीतर
प्रायव्हेट ठिकाणी नोकऱ्या करतात, हे एक प्रकारचे लोक. दुसऱ्या प्रकारचे असतात जे स्मॉल बिझनेसमॅन, की जे स्वतःची कमाई स्वतः करतात. कोण कोण उदाहरण सांगा. करिअर ठरवता तुम्ही कशासाठी शिकायला आलेत तुम्ही? कशामुळे आलेत? आईबाबाने हंटर मारला म्हणून 11वी तिथे येऊन बसलात का? कशामुळे आलात शिकायला? करिअर घडवण्यासाठी ना. 5 प्रकार माहिती असलेले चांगलं होईल ना तुम्हाला, म्हणून सांगतोय. ओके. स्मॉल बिझनेसमॅन कोण असतो? किंवा रादर स्वतःची कमाई स्वतः करून खाणारा. उदाहरण सांगा. सांगा. स्वतःची कमाई स्वतः करून खाणारा, जो नोकरी नाही करत. शेतकरी. अजून स्वतःचा काहीतरी व्यवसाय असलेला, छोटासा व्यवसाय असलेला, जो सर्व्हिस देतो कोणाला तरी. बरोबर आहे. दुकानदार आहे ना. अजून डॉक्टर, स्वतः रोजचं काम करतो ना, स्वतः फीस घेतो त्यात आलेल्या सगळ्या पेशंट्स करणं. डॉक्टर सुद्धा स्मॉल बिझनेसमॅन. इंजिनियर किंवा वकील माहितीये, वकिलाची पण प्रॅक्टिस असते, तो पण स्मॉल बिझनेसमॅन आहे. आर्किटेक्ट, आम्ही याच बिल्डिंगमध्ये, या बिल्डिंगमध्ये नाही ऍक्च्युली, आम्ही जेव्हा शिकायचो याच खालच्या फ्लोअरला होतो बरं, ग्राउंड फ्लोअरला. आमची 12वी तिथे झाली आहे, 11वी 12वी. तेव्हा लाकडाची पार्टिशन होते है ना. आणि ऑब्व्हियसली लाकडाच्या पार्टिशनवर माळे नाही बांधतायत ना, त्यामुळे तेवढंच एक होतं. तुम्हाला कोणतं आवडते? बिल्डिंग आवडते का पार्टिशन पाहिजे? बिल्डिंग पाहिजे ना. चाल, नाही तर पार्टिशन बांधून देऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाहीये. हा, तर त्यावेळेस जी लाकडाचे पार्टिशन जे बदलावं लागतं नंतर बांधकाम करण्यासाठी, त्याच्यासाठी तुम्ही आर्किटेक्टकडे जाता, त्याचा स्वतःचा व्यवसाय असतो. अशा प्रकारचे लोक असतात दुसऱ्या प्रकारचे लोक. तिसऱ्या प्रकारचे लोक असतात ज्यांचे खूप मोठे बिझनेस आहेत, की ज्यांच्याकडे 5,000, 10,000, 1,00,000, 2,00,000 एम्प्लॉई असतात बरं, नोकरी करणारे. असे मोठे बिझनेसमॅन, असे तिसऱ्या प्रकारचे लोक आहेत जगामध्ये. उदाहरण सांगा. अंबानी. अजून टाटा, अदानी. अजून नाही, मोठ्या बिझनेसमॅनचं उदाहरण विचारतोय मी, की ज्यांच्याकडे हजारोनी एम्प्लॉई असतात. बिल गेट्सचं ऐकलेलं नाव तुम्ही? स्टीव्ह जॉब्स ऍपलवाला आहे ना. हे सगळे यांच्याकडे हजारो लाखो एम्प्लॉई असतात, ते मोठे बिझनेसमॅन. अजून एक अझीम प्रेमजी, त्यांनी वडिलांचा तेलाचा व्यवसाय होता छोटासा, विप्रो नावाचा. साबण पण होतं काय की तेव्हा बहुतेक, पण नंतर मग त्यांनी त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट करायला लागले, मग आयटी इंडस्ट्रीमध्ये गेले. त्यांचं नाव आहे अझीम प्रेमजी. आणि खूप मोठा बिझनेस आयटीचा विप्रोनी सुरू केला जगभरात. खूप रेप्युटेड, खूप चांगली कंपनी आहे. पण तेवढंच नाही, पण यांनी नुसते पैसे नाही कमवले, समाजामध्ये राहून काम करून जेव्हा बिझनेस मोठा केला, त्याच्यातनं त्यांनी 30,000 करोड रुपये दान पण केले. किती? 30,000 करोड. शिक्षण चांगलं मिळावं म्हणून भारतामध्ये, त्याच्यासाठी मग युनिव्हर्सिटी काढली, बरंच काय काय करतायत ते अझीम प्रेमजी. त्याच्यामुळे मोठे बिझनेसमॅन म्हणलं की अझीम प्रेमजी पण एक नाव नक्की घ्या, कारण त्यांनी खूप लोकांना चांगल्या शिक्षणासाठी दान पण केले. नुसतं समाजातनं घेतलं नाही, पण समाजाला परत पण दिलं मोजण्यासारखं, है ना. असं आयुष्य असलं पाहिजे. नुसतंच लुटलं नाही पाहिजे समाजाला आपण, नुसतंच घ्यायलो घेताना सगळ्यांकडून, द्यायचं काहीच नाही. अशा प्रवृत्ती नाहीये त्या अझीम प्रेमजींची, किंवा बरेच लोक तसं करत नाहीत, असे मोठे बिझनेसमॅन. आणि चौथा प्रकार असतो तो असतात इन्व्हेस्टर्स, की जे चांगल्या कंपन्या शोधतात आणि मग त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करत राहतात, नंतर त्यांची श्रीमंती वाढत जाते, है ना. 3 उदाहरण सांगतो मी तुम्हाला. एक कंपनी आहे, त्याचं नाव आहे, प्रॉडक्टचं नाव आहे फेअर अँड लवली. माहितीये, तुम्ही वापरता बहुतेक कदाचित, पण त्याचं नाव आता बदललंय त्यांनी, ग्लो अँड लवली केलंय. का? कारण तुम्ही काळा गोरा असा वाद नाही निर्माण केला पाहिजे ना. वाद व्हायला लागलं, चुकीच्या प्रवृत्ती वाढायला लागल्या, त्याचा परिणाम म्हणून सगळ्यांना असं जाणवायला लागलं की बाबा तुम्ही फक्त त्वचा स्वच्छ आणि चांगली दिसण्यापुरती, ग्लो होण्यापुरतीच महत्वाचं आहे, गोरच असलं पाहिजे असं काही गरजेचं नाहीये ना. त्वचा स्वच्छ असावी आणि ग्लो करणारी असावी, म्हणून त्यांनी त्यांचं नाव प्रॉडक्टचं बनवलं ग्लो अँड लवली. त्या कंपनीचं नाव आहे इमामी. त्या कंपनीचं 1980 मध्ये काम सुरू झालं, तेव्हा त्यांच्यामध्ये जर 2 मित्रांनी काम सुरू केलं, तर त्यांना जर कोणी 1,00,000 रुपये इन्व्हेस्ट केले असते त्या कंपनीमध्ये, आणि मग ती कंपनी आता 40 वर्ष वाढत राहिली ना, तर त्या 1,00,000 रुपयाचे आत्ता किती झाले असते माहितीये का तुम्हाला? 2 वर्षाखाली वगैरे 8 करोड रुपये. एकदाच इन्व्हेस्ट किती करायचे होते? 1,00,000 रुपये. हे झालं एक उदाहरण. इन्व्हेस्टमेंट असे करतात बरेच लोक. दुसरं उदाहरण देतो.
की आम्ही जसं नोकरी 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 करायचो ना, इंजिनिअरिंग कॉलेजला गेलो मग इथून 12वी नंतर मी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात चांगले मार्क पडले आणि त्यानंतर तिथे जाऊन अभ्यास करत करत फर्स्ट इयर संपलं, सेकंड इयर संपलं, थर्ड इयर संपलं. फर्स्ट इयरला फर्स्ट क्लास, पण बऱ्याच लोकांचे सेकंड इयरला फर्स्ट क्लास नव्हता, थर्ड इयरला फर्स्ट क्लास नव्हता. आम्ही नोकरी मागायला लागलो. एक कंपनी आली आणि ती म्हणली की तुम्ही 3 वर्ष जर फर्स्ट क्लास असाल तरच परीक्षेला बसा आणि त्यातनं जे सिलेक्ट होतील त्यांना आम्ही इंटरव्ह्यूला बसू देऊ आणि त्याच्यातनं आम्ही कोणतरी नोकरीला घेऊ. आम्ही ते ऐकल्यानंतर आम्ही म्हणलं हे काय, आम्हाला थोडी माहिती होतं असं असतं. आम्ही पण सेकंड क्लास आहेत, काय वेळेला 1-2 वेळेस आमचं सेकंड क्लास आलं, फर्स्ट क्लास आहोत ना, एकदा संधी तर द्यायला पाहिजे. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे सगळ्यांची परीक्षा घ्या ना, असं कसं, आम्ही काय माणसं नाहीत का, है ना. आता आम्ही तुम्हाला सांगतोय आता की हे 5 गोष्टी लक्षात ठेवा, आयुष्यभरात हे करा जेणेकरून तुमचं आयुष्य चांगलं होईल. आता मी सांगितलं ना तुम्हाला, आता तुमचं लक्ष आहे की नाही माहित नाही मला. कदाचित आपण भेटत राहू, तुम्हाला आठवत राहिलं चांगली गोष्ट आहे, पक्क लक्षात राहिलं गृहीत धरू. पण काही लोकांना लक्षात द्यायचं नाही, टाइमपासच करायचा आहे, उन्हाडक्याच करायचा आहे, फालतूपणाच करायचा आहे. मग ते काहीच करत नाही, असंच पुढे पुढे जात राहतात आणि नंतर म्हणतात की मग आम्हाला तर कोणी सांगितलंच नाहीच की 5च प्रकारचे लोक आहेत जगात, हा ना. म्हणजे चूक कोणाची आहे. आता मी तुमच्या समोर सांगतोय, तुमच्यापैकी जर कोणी 10 वर्षांनी म्हणलं की आम्हाला तर कळत नाहीत 5च प्रकारचे लोक आहेत जगामध्ये, असं जर तुम्ही 10 वर्षांनी म्हणले तर कोणाची चूक आहे, तुमची का आमची? आमची. तसंच तुमची ना, सॉरी. आणि आमचंही तसंच झालं. आम्हाला सांगितलं होतं अभ्यास करा, चांगलं असतं, चांगलं रँकिंग आली पाहिजे, फर्स्ट क्लास आलं पाहिजे. आम्ही ऐकलं नाही पहिले 2-3 वर्षात, 1-2 वेळेस चुकलं कोणाच तरी. मग नंतर आम्हाला काय अचानक माणुसकी आठवली ना. आधी सांगताना ऐकताना माणूस नव्हतो का हो? जेव्हा फर्स्ट क्लास येऊ द्या सांगत होते सगळेजण, अभ्यास चांगला करा, तेव्हा माणूस नव्हतो ना. मग नंतर डायरेक्ट नोकरी नाही म्हणल्यावर मग आम्हाला माणुसकी आठवली ना. आम्ही काय माणसं नाहीत का, परीक्षेला बस द्या ना. नाहीच बस दिलं बरं त्यांनी. ते म्हणले अजिबात नाही, जे फर्स्ट क्लास आहे 3 वर्ष तेच बसणार, त्याच्यापैकी जे सिलेक्ट करू ते इंटरव्ह्यूला बसू देणार, त्याच्यापैकी काही मोजकेच लोक सिलेक्ट करू आम्ही. ठीक आहे. आता आम्ही खरंच मूर्ख, आम्हाला काही सांगितलंच नाही कोणी, आम्हाला माहितीच नाही. आम्हाला वाटलं फक्त नोकरीच मागावी, मार्गदर्शनच नाही ना. आम्हाला तेव्हा जर कोणी सांगितलं असतं की इन्व्हेस्टर्स पण एक प्रकार असतो जगामध्ये आणि असा बेनिफिट असतो, योग्य माहिती घ्या, चांगल्या कंपन्या शोधा, इन्व्हेस्ट करा, तर मग आम्ही असा विचार करू शकलो असतो ना, अरे नोकरी देत नाही काय हरकत नाही, चुकलं जाऊ द्या, अभ्यास नाही केला 1-2 वर्ष, एखाद वर्ष गृहीत धरा, सेकंड क्लास आलो, फेल नाही झालो बरं, सेकंड क्लास आलो, चुकलं ठीक आहे जाऊ द्या, पण अरे इन्व्हेस्ट तर करू शकतो, एवढी काय कंपनी खास आहे, काहीतरी खास आहे, काहीतरी चांगलं करतायत म्हणून इन्व्हेस्ट करण्याचं शोधू शकलो असतो ना आम्ही. त्या कंपनीचं नाव आहे इन्फोसिस. चांगलं केलं हो त्यांनी, चांगलं काम केलं ना नारायण मूर्तींनी. माहिती की नाही नारायण मूर्ती तुम्हाला? नाही माहिती. थोडीशी माहिती घ्यायची बरं आपल्याला हळूहळू, कारण त्याशिवाय आपलं भलं नसतं होत, आपोआप नाही भलं होणार. तर त्या इन्फोसिस कंपनीमध्ये जर आम्ही 1 लाख रुपये जर टाकले असते, नोकरी नाही तर नाही जाऊ दे, इन्व्हेस्ट तर करू, चांगली कंपनी दिसते, चांगलं काम करते, त्या 1 लाख रुपयाचे आता 3 करोड रुपये झाले असते मागच्या 2 वर्षाखाली. समजतंय? असे असतात इन्व्हेस्टर्स. अजून एक उदाहरण सांगतो शेवटचं आणि मग पुढे जाऊया आपण 5व्या प्रकाराकडे. की काही इथे ना कम्प्युटर एज्युकेशन सुरू झालं होतं. कम्प्युटर शिकवण्यासाठी मोठे मोठे दुकानं उभं करायला लागले होते एक व्यावसायिक 1997च्या दरम्यानमध्ये. आम्ही इंजिनिअरिंगला असतानाच औरंगाबादला होतो, सगळीकडे औरंगाबाद, जालना, नांदेड, परभणी या सगळ्या ठिकाणी मोठे मोठे दुकानं सुरू केले, कोर्स शिकवायला लागले कम्प्युटरचं. त्यांचं नाव होतं ॲप्टेक कम्प्युटर एज्युकेशन. ते सगळीकडे जेव्हा खर्च करावा लागतो ना, कम्प्युटर फुकट येतं का? प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी 20-20 कम्प्युटर, 40-40 कम्प्युटर ठेवायचे आणि कोर्स चालवायचे. ठीक आहे, सोपं नाही ना, खूप इन्व्हेस्टमेंट करावं लागते. ती इन्व्हेस्टमेंट करणारा एक व्यक्ती आहे, त्यांचं नाव आहे राकेश झुंझुनवाला. त्यांनी सुरू केलं ॲप्टेक कम्प्युटर एज्युकेशन. आता बंद पडल्यासारखं झालं, आता सगळीकडेच झाले ना कोर्सेस, पण 20 वर्ष 10-15 वर्ष त्यांनी खूप चांगले चालवले. त्यांनी 1985 मध्ये 5,000 रुपयांपासून शेअर मार्केट कसं असतं, काय असतं याची माहिती त्यांना होती. चार्टर्ड अकाउंटंट होते, हुशार होते. त्यांनी मग इन्व्हेस्ट करायला सुरू केलं चांगल्या कंपन्यांमध्ये. किती होते त्यांच्याकडे 1985 मध्ये? 5,000 रुपये, तिथून सुरुवात. आज किती असतील त्यांचे पैसे? अंदाज सांगा बरं पटकन, आकडा सांगा. 1985 मध्ये 5,000 पासून सुरू केलं, करत राहिले इन्व्हेस्टमेंट, काम बघत राहिले, शोधत राहिले चांगल्या चांगल्या कंपन्या. आज किती रुपये झाले असतील 5,000चे? सांगा एखादा आकडा पटकन. 5 करोड? 5,000 करोड नाही, 10,000 करोड झाले. किती?
10,000 करोड असे असतात इन्व्हेस्टर्स. 35 वर्षांमध्ये 5,000चे 10,000 करोड चांगल्या कंपन्या शोधत शोधत मग ते टाटामध्ये इन्व्हेस्ट करतात किंवा अजून काही 4-5 प्रकारच्या कंपन्या आहेत, खूप वर्षांपासून इन्व्हेस्ट करतात ना, असे त्यांचे झालेत. हे चौथ्या प्रकारचे लोक जे इन्व्हेस्टमेंट्स करतात. आणि 5व्या प्रकारचे लोक म्हणजे पी, म्हणजे कोण? पी फॉर, जोरात बोला, पटकन बोला. पी फॉर परभणी का? नाही, पी फॉर पॉलिटिशियन. काही लोक जे राजकारण करतात, जे लोकांसाठी आणि जे काही पद्धत आपल्याकडे आहे त्याच्यामध्ये ते काम करणारी लोक असतात. अच्छा, राजकारण कशासाठी करायला पाहिजे? तुमचं काय मत आहे? तुम्ही अभ्यास करायला आले ना 11वीत, तर जे राजकारण करतात त्यांनी राजकारण कशासाठी करायला पाहिजे? तुम्हाला काय वाटतं? समाजासाठी करायला पाहिजे ना? का स्वतःची कमाई वाढवण्यासाठी करायला पाहिजे? समाजसेवेसाठी करायला पाहिजे ना? तर बरं आहे, तुम्हाला एवढं तर निश्चित माहिती, चांगली गोष्ट आहे. समाजासाठीच काम करायला पाहिजे, तरच राजकारणात जा. ओके. आता हे 5 प्रकारचे लोक. आता किती प्रकारचे करिअर आहेत तुमच्या पुढे? कोणते कोणते? तुम्ही लिहून नव्हतं घेतलं का तेव्हा? ते लिहायला पाहिजे अशा गोष्टी, बरं, महत्वाच्या. तेवढं पुरतंच, खूप आपल्याला क्लर्क नाही बनायचं, पण महत्वाचे मुद्दे लिहून ठेवायचे, विसरून नाही म्हणून. काय काय कोणते कोणते चॉईस? बरोबर आहे, करेक्ट उत्तर दिलं त्यांनी. एम्प्लॉईज, स्मॉल बिझनेस, मोठे बिझनेसमॅन रादर, ते राहिलं तुझं. मोठे बिझनेसमॅनचा एक प्रकार वेगळा असतो ना समाजामध्ये. आणि इन्व्हेस्टमेंट्स करणारे आणि पॉलिटिशियन, समाज कामं करणारे, समाजाचे कामं करणारे. अजून एखादा विषय बोललो आपण, काय बोललो? पॉलिटिशियन बद्दल तुमच्या घरात काय काय चर्चा असते तुम्ही सांगितली. चांगले आहेत का वाईट आहे? काय म्हणतात जास्ती करून प्रत्येक घरामध्ये? कशामुळे हे बोललो होतो? वाईट का म्हणतात त्यांना? तुमच्या सगळ्यांच्या घरात तुम्ही सांगितलं की चर्चा अशी आहे की सध्याचे परभणीतले राजकारणी किंवा मागच्या काही वर्षांचा अनुभव बघता तुमच्या घरात अशी चर्चा आहे सध्या की राजकारणी लोक वाईट करतात, नीट करत नाही. त्याचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला दिलं होतं. कशामुळे करतात चर्चा अशी? पोरांना काहीच लक्षात नाही, सगळं पोरींनीच लक्ष दिलं. आठवतं कशामुळे विषय सांगितला होता मी, की काय कारण असू शकतं? होते का तुम्ही लेक्चरमध्ये? दोन्ही लेक्चरमध्ये नव्हते? कोण नव्हतं बरं? एकाही लेक्चरमध्ये कोण नव्हतं माझ्या? तुम्हाला रिव्हिजन पण होते मग नव्हता त्याला, किंवा त्याला तुम्हाला थोडंसं सांगतोय आम्ही. राजकारण कशासाठी करतो आपण? समाजकार्य कशासाठी करतो आपण? समाजासाठी का स्वतःसाठी? मी जर म्हणतोय की मी राजकारण करणार, मी समाजात काम करणार, असं जर मी म्हणतोय, तर मी तुमच्या सगळ्यांसाठी समाजासाठी केलं पाहिजे का स्वतःच्या फायद्यासाठी केलं पाहिजे? समाजासाठी, करेक्ट. आणि म्हणून आम्ही ते परभणीचं उदाहरण देऊन सांगितलं होतं. आमचा अनुभव असं सांगतो की परभणीमध्ये जी 100% शेत जमीन जेवढी आहे त्याच्यापैकी 30%ला पाणी फक्त मिळालंय. राजकारण तर 70 वर्षांपासून करतायत सगळे जुने शेतकरीच सगळे. बरं, इंडस्ट्री तरी आता वाढायला लागली, सगळ्यांना माहिती शेतीला पाणी दिलं पाहिजे. पण 70 वर्षांमध्ये किती टक्के पाणी मिळाले जमिनीला परभणीत? 30%. आणि तेच चांगलं नाहीये. म्हणून चर्चा जी तुमच्या घरात होते की नुसतेच गप्पा मारतात, नुसतेच भाषणं ठोकतात. आम्ही शेतकऱ्यांचे कैवारी सांगितलं होतं तुम्हाला. आम्ही रात्रंदिवस झिजतो शेतकऱ्यांसाठी, आणि जमिनीला पाणी किती मिळाले? 30% जमिनीला. आणि हे चुकीचं आहे. उद्योग क्षेत्राचं सांगितलं होतं. उद्योग क्षेत्राच्या केंद्र सरकारच्या योजना वापरण्याच्या बाबतीमध्ये परभणीचा महाराष्ट्रात कितवा नंबर आहे? 36 पैकी 36वा आहे. चांगली गोष्ट आहे काही? नाहीये. त्यामुळे ही प्रतिक्रिया आहे समाजामध्ये की जे लोक म्हणतात आम्ही राजकारण करतो, समाजासाठी करतो, समाजकारण करतो, ते काही बरोबर नाही वाटत आहे. म्हणून तुमच्या घराघरात चर्चा आहे की हे लोक राजकारणी लोक चांगले नाहीयेत. पटतंय ना मुद्दा? मग ज्याला स्वतःबद्दल चांगलं म्हणून घ्यायचं राजकारण करताना, त्यांनी सिंचनाकडे लक्ष दिलं पाहिजे आणि उद्योगधंदे वाढण्याकडे, नोकऱ्या वाढण्याकडे लक्ष दिलं पाहिजे. काळे सर ओळख करून देताना आमचं सांगतात ना की आम्ही उद्योग क्षेत्रात आम्ही जे काही काम केलं, टीम समीर दुधगावकरनी, त्याच्या माध्यमातून शेकडो नोकऱ्या लागू शकतात. एकच आताच मला काही विद्यार्थी संपर्क करून गेले की सर आता आम्हाला नोकरी करावीशी वाटते. 12वी झालेले त्यांचं 1-2 वर्षांपूर्वी. 10वी जरी पास असेल तरी तुम्हाला नोकरी गॅरंटीड आहे. तुम्हाला आत्ता नोकरीला जायचंय का? पण वय नाही.
18 म्हणलात तुम्ही, चांगली गोष्ट आहे. नोकरी केली पाहिजे, काम केलं पाहिजे, स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे ना. का प्रत्येक वेळी फक्त स्वामी विवेकानंद जयंती आली की नुसते भाषण ठोकायचे? काय म्हणायचे म्हणे स्वामी विवेकानंद? युवक आत्मनिर्भर झाला पाहिजे, स्वतःच्या पायावर उभा राहिलेला युवक चांगला असतो असं म्हणायचे म्हणे स्वामी विवेकानंद ना. आणि नोकरी करायचं म्हणलं की नाही करायची म्हणे नोकरी. तर तुम्ही हो म्हणताय, चांगली गोष्ट आहे, पण 10वी पास पाहिजे, पण 18 वय पण पाहिजे ना. तुमचं वय झालंय का 18 आता? वाट बघावं लागेल थोडीशी. नोकऱ्या तयार आहेत, शेकडो नोकऱ्या लागू शकतात, ते काम आम्ही ऑलरेडी करू शकलो. काय काय बोलतोय? काय कंपनी बंद पडेल? हो ना. काही काही नोकऱ्यांमध्ये 14-16च्या पुढचेही मुलं चालतात. पण विषय एवढाच आहे की आमचं काम जे चालू आहे ते नोकऱ्या लावण्याचं चालू आहे, सिंचनाचा पण प्रकल्प वाढवण्याचा प्रयत्न चालू आहे, किंवा उद्योग क्षेत्रामध्ये पण तुम्ही सगळ्यांनी यावं, उद्योग उभे करावे, असा प्रयत्न आमचा चालूच आहे. त्याचंही आपण जरा बोलत होतो. आमची जर इच्छा आहे की आमच्याबद्दल असं कोणी फालतू राजकारणी म्हणून आहे समीर दुधगावकरला, तर हे सगळं आमचं करत राहणं गरजेचं आहे, आम्हाला माहिती आहे की नाही. तुम्ही पण त्याचा फायदा घ्या, माहिती घ्या. काही मुलं येऊन गेली. सक्सेस टूल्स रूमची माहिती तुम्हाला दिली होती, आठवतं? जसं इथे हे एक्झॅक्ट हे जे बाजू आहे या बाजूला, तशीच पलीकडच्या बाजूला आमची केबिन आहे समीर दुधगावकरची, माहिती आहे ना. तिथे कोणी आलं होतं का ते टूल्सचा अभ्यास करण्यासाठी? यशस्वी होण्यासाठी काही टूल्सचा फायदा घेतला पाहिजे, ते टूल्स तिथे ठेवलेले आहेत. आलं होतं कोणी? तुम्हाला सांगितलं होतं हे तरी आठवतं का? मग का नाही आले? यशस्वी नाही व्हायचं म्हणजे तुम्हाला? मग तुम्हाला यशस्वी कसे व्हायचे त्याचे टूल्स देतोय, तुम्ही वाचायला येत नाही म्हणजे काय करायचंय? 2 वेळेस सांगून झालंय बरं तुम्हाला, आज तिसऱ्यांदा सांगतोय. आणि आज 12वी तुमची परीक्षेच्या आधीची आपली शेवटची भेट आहे, 12वीच्या परीक्षेच्या आधीची माझी तुमची. त्यामुळे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि अभ्यास करण्यासाठी, तुमचं करिअर घडण्यासाठी आम्ही तुम्हाला ही माहिती देतोय. तुम्ही जर कदाचित 12वी संपल्यानंतर तुम्ही कॉलेजमध्ये परत नाही आले ऍडमिशनसाठी, डिग्रीसाठी वगैरे, दुसरीकडे कुठे गेले, म्हणजे समीर दुधगावकरची तुमची आजची शेवटची भेट आहे. ओके. मग आयुष्यभरासाठी जर चुकून कधी समीर दुधगावकर नाव ऐकलं तर तुम्हाला भेटच नाही म्हणणार, मग कुठून तरी अशी चर्चा ऐकू येईलच ना. पण माझी इच्छा आहे की तुम्हाला समीर दुधगावकरचं नाव ऐकल्यानंतर काय आठवलं पाहिजे? तुम्हाला हे आठवलं पाहिजे की या माणसाने आपल्याला यशस्वी होण्याच्या टूल्सची माहिती दिली होती आणि आपण एवढे मूर्ख आहेत की आपण एकदा सुद्धा पाहिलं नाही. हे आठवलं पाहिजे तुम्हाला समीर दुधगावकरचं नाव घेतल्याबद्दल. तसं करू नका, लहान आहात म्हणून ठीक आहे, म्हणून आम्ही तुम्हाला स्टेप बाय स्टेप काही महत्त्वाचे मुद्दे सांगतोय. गुजर सर आम्हाला, आम्ही यंग असताना काही चांगल्या गोष्टी शिकवायचे, तळेले सर शिकवायचे, माकू सर शिकवायचे, हे सगळे आमचे शिक्षक आहेत ना. त्यातल्या आम्ही काही जणांनी त्याच्यावर योग्य पावलं टाकली तर आम्ही आज कुठेतरी पोहोचू शकलोय. आणि काही जणांनी, त्याच विद्यार्थ्यांनी, यांच्या या सरांच्या काही विद्यार्थ्यांनी, आमचे जे क्लासमधले विद्यार्थी होते त्यांनी ते केलं नाही, मग त्यांचं खूप नुकसान झालं है ना. आमची इच्छा आहे तुमचं नुकसान होऊ नये, म्हणून हे तुम्हाला रिव्हिजन सारखं बोलतोय की आपण या विषयावर बोललो. इलेक्शन होतं त्यावेळेस, पदवीधरचं इलेक्शन होतं, ग्रामपंचायतचं इलेक्शन होतं, मग बिनविरोध इलेक्शनचं महत्त्व आम्ही बोललो होतो, आठवतं ना. आणि नागरिक म्हणून फक्त तुम्हाला सांगितलं की भांडणं करण्यात काही मतलब नाहीये. जर परभणी डेव्हलपच नाहीये तर सगळ्यांनी एकत्र मिळून चांगले कामं करणं गरजेचं आहे, बरोबर आहे. आणि लॉजिकही पूर्ण समजून सांगितलं होतं आम्ही तुम्हाला. आम्हाला काही हुकुमशाही किंवा असं काहीतरी लोकशाहीचा मेन हक्क काढून घ्यायचा असं काही आमचं म्हणणं नव्हतं दुधगावकर टीमचं. पण जर गावच डेव्हलप नाही झाले तर तुम्ही भांडणं का लावता गावामध्ये, हा मुद्दा समजून सांगितला ना. समजते ना, आठवतं का काही लोकांना? छोटंसं रिव्हिजन होतंय आपलं. आणि नंतर परिवार, भावकी, सूतक, आणि त्याच्यानंतर परिवारासाठी म्हणून. आणि एक बोलता बोलता काही लोक बोलले की तो महत्वाचा मुद्दा होता की किती प्रकारच्या जाती आहेत जगामध्ये? कोणत्या कोणत्या? चांगुलपणा आणि वाईटपणा, 2च जाती आहेत जगात. तर आपण जास्तीत जास्त चांगलं करायचा प्रयत्न करायचा, चांगुलपणांच्या लोकांसोबत जास्ती राहायचं, हा एक महत्वाचा मुद्दा आम्ही तुम्हाला त्या दिवशी बोललो होतो. तुम्ही जर चांगले आता, तुम्ही चांगला अभ्यास केला पाहिजे, म्हणून तुम्हाला हे मुद्दे सांगतोय. कन्फ्युजन डोक्यात ठेवणं चांगलं नसतं. कन्फ्यूज झालेले माणसं चांगलं काम करत नाही. ओके. काय म्हणतात, असं काहीतरी एक वाक्य आहे ना, इफ यू कॅनॉट कन्व्हिन्स देम. असे काही काही चुकीच्या टीचिंग्स असतात बरं जगामध्ये, त्याच्यापैकी ही एक आहे. ती ऐकून सोडून द्यायची, टेन्शन नाही घ्यायचं, हे सिरियसली नाही घ्यायचं हे वाक्य. पण असं म्हणतात काही जण की इफ यू कॅनॉट कन्व्हिन्स देम यू शुड कन्फ्यूज देम. ओके.
एखाद्याला जर तुम्ही कन्व्हिन्स करू शकत नसाल तर काय करायचं, मग कन्फ्यूज करून टाकायचं. म्हणजे तो परेशान होऊन जातो व्यक्ती, कळत नाही त्याला काय केलं पाहिजे. आणि ही काही लोकांची पॉलिसी असते. आमची तशी पॉलिसी नाहीये. आमचं मत आहे की तुमचं कन्फ्युजन दूर झालं की तुम्ही अतिशय हुशार आहात. आणि आज ते तुम्हाला डिटेलमध्ये सांगणारच आहे. मी प्रूफ देणार आहे तुम्हाला तुमच्या हुशारीचे, जेणेकरून तुमची 12वीची परीक्षा चांगली जाईल. तुम्हाला चांगल्या विचारावर काम करत करत तुम्हाला खूप पुढे जाता येईल. ठीक आहे. आपण इथं विचारांबद्दल बोलतोय. मला एक सांगायचं तुम्ही आता की नॉर्मली मुलांमध्ये काय विचार असतात तेवढं एक बरा मला अनुभव आहे म्हणून बोलतो मी. कोणाही मुलंच कशाला, कोणालाही असतं. काय असतं त्यांचं म्हणणं, इंग्लिश सर गुजर सर बसले आहेत आपल्या समोर, ते म्हणतात की माझं इंग्लिश चांगलं नाहीये. बरेच लोक असं बोलतात, इंग्लिश चांगलं नाहीये, मला पटकन लक्षात राहत नाहीत गोष्टी, है ना, मला लोकांसमोर बोलायचं कॉन्फिडन्स नाहीये. बरोबर की नाही. माझं गणितही थोडंसं कच्चं आहे, परीक्षा आलं की मला टेन्शन येते, है ना. आता हे जे ह्याची ओळख करून देतो मी तुम्हाला. याचं नाव आहे बाबूलाल. काय नाव आहे याचं, बाबूलाल. यांचं वय आहे 20 वर्ष. आणि यांचे वाक्य आहेत हे बाबूलालचे. काय काय, इंग्लिश मला जमत नाही, पटकन लक्षात राहत नाही, गणितातही अवघड जातं, लोकांसमोर येऊन बोलायची हिंमत नाही, आणि परीक्षा आली की टेन्शन येतं. ओके. आता बाबूलाल हा जे विचार करतो, कुठे असतात याचे विचार बाबूलालचे? घुटण्यामध्ये असतात का कोपऱ्यामध्ये असतात का कुठे असतात हे सगळे विचार? सांगा. डोक्यामध्ये. डोक्यामध्ये म्हणजे वरच्या खोपडीमध्ये नाही का हृदयामध्ये असतात? इथं हृदय नाही याचं. आता मी काही चित्रकार नाहीये त्याच्यामुळे असंच तुम्हाला बघावं लागेल ना. विषय हा नाही की मी किती चांगलं चित्र काढतो, विषय हा आहे की तुम्हाला किती चांगलं समजतंय म्हणून सांगतोय. आता हृदयाचा विषय आला. गृहीत धरायचं एखाद्या माणसाची हार्ट ट्रान्सप्लांट झाला, सहज एक महत्वाचा विषय समजून घ्या. हृदय पूर्ण बदलतात माहिती आहे ना. हार्ट ट्रान्सप्लांट मध्ये पूर्ण जर हार्ट बदललं तर या माणसाचे विचार बदलतात का? हार्ट बदलून टाकलं ना पूर्ण. आमच्या एका सिनियरचं, बरं, ज्यांच्याकडनं आम्ही खूप गोष्टी शिकलोय, त्यांचं एक मी आज शिकवण तुम्हाला देणार आहे बोलता बोलता. खूप म्हणजे काय, करोडोचा 20, 40, 70 हजार करोडचा व्यवसाय त्यांचा जागतिक. त्यांचं हार्ट ट्रान्सप्लांट करण्यात आलं होतं, पण त्यांचे विचार नाही बदलले ना. हृदय पूर्ण बदलून टाकलं. म्हणजे विचार कुठे असतात? मेंदूमध्ये, हृदयात नसतात, आहे की नाही. हे सगळे जे विचार आहेत त्याचे बोलण्याचे, इथं जो मेंदू आहे तिथे आहेत. काय काय विचार आहेत? परीक्षा आली की घाय भरायला होतं, हो, इंग्लिश जमत नाही, लक्षात राहत नाही, लोकांसमोर बोलता येत नाही, गणितात पण अवघड जातं गणित. हे सगळे विचार आहेत मेंदूमध्ये, बरोबर आहे. आता मला एक सांगा तुम्ही, हा जो 19 वर्षापूर्वी जेव्हा जन्मलेला होता, 6 महिन्याचा होता, टेबलवर होता बाबूलाल, है ना. केस नव्हते ना ऍक्च्युली, हो, कमी असतात ना केस. तर हे जे हा जो मेंदूत होता ना तोच. तर हे जे विचार इथे आहेत 20व्या वर्षी या मेंदूमध्ये, ते विचार या मेंदूमध्ये आहेत का? नाही. मग कुठून आले? हा, आता डोळे अजून एकदा बंद करायचे. पहिले हे बघून घ्या, इथे काही दिसतंय तुम्हाला या 2 डेस्कवर? नाही दिसत आहे ना. आता डोळे बंद करा. ते चीटिंग नाही करायची हा प्लीज. डोळे बंद करा, डोळे बंद करा. मी सांगितल्यावर उघडाव, बंद कर ना. चीटिंग नाही करायची. ओके. या दोन्ही डेस्कवर काही नव्हतं, आता उघडू शकता तुम्ही. आता काय दोन्ही डेस्कवर काहीच नाहीये का? हा आहे. काय आलं? आलं इथे. कुठून आलं? आधी तर नव्हतं, आता आहे. कसं काय? मी ठेवलं नक्की ना. म्हणजे जे जिथं नव्हतं ते जर तिथे आलं म्हणजे कोणतरी आणून ठेवतं ना, बरोबर आहे की नाही. त्यामुळे हे जे विचार जे इथे नव्हते लहान असताना, बाळ असताना, तुम्ही सगळे, बरं, ते तुमच्या डोक्यात सध्या जर असतील तर ते काय आपोआप नाही आलेले, ते काय देवानी नाही टाकले तुमच्या डोक्यामध्ये. ते कोणतरी, मी जसं स्पीकर आणून ठेवलं इथे, तसेच हे कोणतरी विचार तुमच्या डोक्यात टाकलेले आहेत. ओके. म्हणजे कसं की समजा गृहीत धरा तुम्ही 4 वर्षाचे होते, तुमची छोटीशी सायकल होती आणि तुम्ही सायकल आणून लॉक लावून ठेवायचे ना, घरात आणून ठेवली, लॉक लावून ठेवली, चाबी घरात नेऊन ठेवली कुठतरी.
आणि तुम्ही तर लहान, त्याच्यामुळे तुम्ही विसरले नंतर चाबी कुठे ठेवली. मग तुम्ही परत खेळायला लागले, नंतर परत जेव्हा सायकल घेऊन बाहेर जायचंय तेव्हा तुम्हाला चाबी शोधताय तुम्हाला आठवेना. मग आईला विचारलं, बाबांना विचारलं, चाबी कुठे, चाबी कुठे, चाबी कुठे. मग बरेच शोधाशोध झाली. मग त्या शोधाशोधीच्या दरम्यान काय बोलून गेली आई तुमची? काय पोरग आहे, काय पोरगी आहे, समजा तुम्ही पोरगा पोरगी जे काय तुम्ही, काही लक्षात राहत नाही याला. तर बोलून गेले की नाही? आधी होता का विचार तो डोक्यात? नाही. तुम्हाला तर माहित सुद्धा नव्हतं विसरता येतं म्हणून गोष्टी. पण आई बोलून गेली, वडील बोलून गेले की काय विसरत राहते काही पण. मग हेच विचार एक दोन वेळेस अजून जो कोणतरी बोलले तुम्हाला, मग तुम्ही बाबूलाल, तुम्ही म्हणजे बाबूलाल बोलतोय आज की मला लक्षात राहत नाही. तुम्ही गणितात थोडं अवघड गेलं, तुम्हाला टीचर म्हणला अरे गणित जमणार नाही तुला राव. 7वी 8वीत होते तुम्ही, फार फार तर 7वी 8वी कशाला, अजून लहान होते तुम्ही, 7-8 वर्षाचे होते. झालं, तुम्ही परत गणितात कच्चे समजायला लागले स्वतःला. हे असे अनुभव तुम्हाला जे जे येत गेले त्यामुळे तुमच्या डोक्यात गोष्टी घुसवल्या गेलेल्या आहेत. मी जसं म्हणतो ना की मी इथून औरंगाबादला आहे, 12वी माझं इथलं सायन्स संपल्यानंतर मी औरंगाबादच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात गेलो होतो शिकायला. तर तिथे गेल्या गेल्या मला काय सुरू केलं, माझी 2 वर्ष बहीण माझी मोठी आहे, तर ती आधीच गेलेली होती त्याच कॉलेजमध्ये. आणि ती गेल्यानंतर मग मी तिथे गेलो, तर त्या दरम्यान आमची चर्चा व्हायला लागली. मग तिच्या मैत्रिणी मला म्हणायला लागल्या की अरे ते समीर अप्लाइड मी, आता मी ऍक्च्युली ना नावं नाही सांगत तुम्हाला, नाही तर तुमच्याही डोक्यात बसेल ते. हो, 2 विषयांचे नावं घेतले तिने, मैत्रिणींनी तिने. म्हणे अरे हे 2 विषय फार अवघड जातात म्हणे, जवळपास सगळे लोक नापास होतात या विषयात पहिल्या वर्षी. आणि ते 2 नावं सांगितले, मी नाही सांगणार कारण ते तुमच्या डोक्यात बसेल ना, बरोबर आहे की नाही. आणि ते 2 नावं सांगितले, मला आलं टेन्शन. माझ्या डोक्यात होतं का आधी ते फेल होणार म्हणून 2 विषयांमध्ये सगळेजण. नाही झोप येते का रे? माझ्या डोक्यात टाकलं, पण काय टाकलं, फेल होतात. बरं बहीण पण फेल झाली माझी त्या विषयात, झालेली होती 2 वर्ष मोठी ना. समीर मी म्हणजे असंच बोलायला विषय, बरं बाकीचे बोलणार आहे. मग 10वीला मेरिट आली होती ना माझी बहीण परभणीत असताना. मग ती सर तुम्हाला तर आठवत असेल ना मधुरा, त्यामुळं ती पण पुढे गेलेली. आणि बहीण भावाचं थोडंसं कॉम्पिटिशन पण असते माहिती ना तुम्हाला. त्यामुळे मला सांगायला जरा थोडासा आनंदही होतोय, गर्व पण वाटतोय की मधुरा फेल झाली त्या विषयात, पण मी नाही फेल झालो. आहे की नाही, मोठी गोष्ट आहे की नाही. हो सर, त्या विषयामध्ये मधुरा दुधगावकर फेल, पण समीर दुधगावकर नाही फेल. चांगली गोष्ट आहे. ऐकलं नाही म्हणजे विषय काय की माझ्या डोक्यात टाकलं, सहज टाकलं, मुद्दाम नाही टाकलं बरं मधुराच्या मैत्रिणींनी. पण बाकीच्यांनी बोलता बोलता जे विषय सांगितले की या 2 विषयात जवळपास सगळे फेल होतात. पण मी आपला अभ्यास केला आणि फेलचं सोडावं, मला तर 62 मार्क मिळाले होते 100 पैकी, है की नाही. सो असं असतं की तुम्हाला कोणतरी काहीतरी सांगून गेलेलं आहे, तुम्हाला ऐकायचं की नाही ते तुमच्या मनावर असतं. बरं तुम्ही टेन्शन नाही घ्यायचं की इंग्लिश अवघड जातं, गणित अवघड जातं, 12वीची परीक्षा अवघड जाते. हे जे फालतू वाक्य असतात ना दुसऱ्यांचे, त्यांना सरळ उडून लावायचं. आपण आपलं कॉन्फिडन्स ठेवायचं. ते काय डायरेक्ट येत नसतात तुमच्या डोक्यात, सध्या जे विचार आहेत ते कोणतरी टाकलेले आहेत. ठीक आहे, असं म्हणलं जातं. हा एक महत्वाचा विषय समजून घ्या की तुम्ही 18 वर्ष वयाचे होईपर्यंत, हे 20 जे म्हणतो ना आपण, तुम्ही 18चे होईपर्यंत तुम्हाला 1,44,000 वेळेस लोक निगेटिव्ह सांगतात. ही स्टॅटिस्टिक्स आहे. जे पुस्तकं तिथे ठेवलेत ना, त्या पुस्तकांमधनं एका पुस्तकात लिहिलेलं आहे. 1,44,000 वेळेस सायंटिस्ट लोकांनी अनालाइज केलेलं आहे. किती वेळेस निगेटिव्ह सांगितलं लोकांनी तुम्हाला 18 वर्षाचे होईपर्यंत? तुम्ही 18चे होताय ना, आतापर्यंत निगेटिव्ह बोललेत तुम्हाला 1,44,000 वेळेस. कदाचित परभणीमध्ये असल्यामुळे जरा जास्ती बोलले असतील. हो, शक्यता आहे ना. आणि पॉझिटिव्ह फार कमी बोलतात लोक, थोडेसेच. आई म्हणते चांगला पोरगा आहे, पोरगी आहे, छान करते, गोड आहे, चांगलं दिसते, चित्र छान काढतात, खेळतो खूप चांगला. हे जे काही पॉझिटिव्ह बोलले गेले ते थोडेसे बोललेत, निगेटिव्ह नाहीच सगळं. थोडं बहुत चांगले बोललेले आहेत, पण निगेटिव्ह जास्ती बोललेत. आता अजून एक मुद्दा समजून घ्या की मी हे कोणाकडून शिकून सांगतोय. मी काय स्वतःच शिकवय ना. बरं, मला एका मार्गदर्शकांनी 20 वर्षांपूर्वी हे शिकवलेलं आहे. आज ते वारलेत, 2013 मध्ये एक्सपायर झाले ते, पण ते पूर्ण जगाला त्यांच्या या विचारांनी प्रेरणा दिली आहे या समजून घेण्यासारख्या विषयांनी. ते होते व्यक्तिमत्व असं की ज्यांनी स्वतःचे व्यवसाय करत करत 12 विमानं विकत घेतली. किती? आणि विमानं विकत घेतली म्हणजे काय, अशी बँकेच्या कर्जाच्या पैशावर विमानं नव्हती.
व्यवसायाच्या प्रॉफिटमधनं होती. म्हणजे ते म्हणतात ना की ते त्यांची पत्नी एकदा प्रवासाला गेले होते, खूप व्यवसाय खूप मोठे झाले, खूप लोकांना शिकवलं, करोडो रुपये कमवायचे शिकवले आणि मग खूप श्रीमंत झालेले होते. पण विमानाने प्रवास करायचे ना अमेरिकेमध्ये, इकडे जा तिकडे जा तिकडे जा. एके दिवशी विमानाला उशीर झाला, 1-2-3 तास लेट झालं आणि खूप पैसे झालेले होते त्यांच्याकडं. म्हणजे काय 10-20 गाड्या घेऊन झाल्या होत्या. रोल्स रॉयस गाडीचं नाव ऐकलं का पोरांना? तर 2 घेऊन झाल्या होत्या तोपर्यंत. आणि कॅश देऊन, बरं असे कर्जावर नाही, कॅश दिले पैसे असे चेकनी. 5 करोड रुपयाचे एकदा चेक दिला, दुसऱ्यांदा 5 करोडचे, दोन्ही गाड्या घेतल्या असे ते व्यक्ती. आणि ते विमानतळावर 3 तास अडकले. त्यांना आला राग, म्हणजे असं कसं झालं, एवढा उशीर कसं काय केला, चला म्हणे मी माझंच विमान घेऊन टाकतो. आणि जाऊन विमान घेतलं त्या माणसाने. एकदा घेतलं, मग परत 2-3 वर्षांनी दुसरं घेतलं, परत 4-5 वर्षांनी तिसरं घेतलं, असे 12 विमानं घेतले. आणि स्वतःच्या पैशाने, हो बँकेचे नाही. आम्ही यंग युवक असताना, आम्ही यंग असताना एक म्हणजे त्याला सगळे आपल्या भारत देशामधले पैसे लुटून एक जण पळून गेला देश सोडून. कोण गेलाय? दोघं गेलेत ना, पण एक विजय माल्या गेलाय ना. आम्ही यंग असताना विजय माल्या म्हणजे फारच श्रीमंत, फारच छान, फारच हुशार, फारच मोठा व्यावसायिक, सगळे वेडेवाकडे धंदे करायचा, फालतू वागायचा. तरी युवकांच्या पुढे उदाहरण होतं विजय माल्या, किती श्रीमंत, किती छान. आणि नंतर आता जेव्हा तो विमान म्हणजे सगळे विमानाची कंपनी काढली, सगळं फसत गेला आणि सगळे पैसे संपून गेले, सगळं कर्जबाजारी झाला, त्याला अटक होऊ नये म्हणून देश सोडून पळून गेला, आहे की नाही? त्यांनी विमानं घेतली आणि आमच्या मार्गदर्शकांनी विमानं घेतली. फरक आहे ना. बँकांचे कर्ज घेऊन उभ्या केलेल्या व्यवसायावर विमानं घेणं चांगलं का स्वतःच्या मेहनतीने, स्वतःच्या प्रामाणिक प्रयत्नांनी विमान घेणं चांगलं? काय चांगलं आहे ना? बँका लुटून केलं पाहिजे का? नाही. हे जसं मध्यवर्ती बँकेचं आता इलेक्शन आहे ना, भारत देशात इलेक्शन चालूच राहतं बघा. आपण पहिल्यांदा भेटलो तेव्हा पदवीधरचं इलेक्शन चालू होतं, त्याच्यानंतर ग्रामपंचायतचं इलेक्शन होतं, आता मध्यवर्ती बँक असते परभणी जिल्ह्यामधली, त्याचं इलेक्शन चालू आहे. चालूच राहणार ना. मध्यवर्ती बँक आणि अशा बँका लुटू जर कोणी श्रीमंत झालं आणि खूपच पैसेवाला झालं तर ते चांगलं आहे का? अजिबात चांगलं नाही ना. आणि म्हणून आपण कोणाचं ऐकलं पाहिजे ते सांगण्यासाठी मी हा मुद्दा तुम्हाला बोलून दाखवतोय. मी हे जे शिकवते माझ्या मनाचं नाहीये. येडा आहे का मी तुम्हाला काही पण शिकवायला वाटेल ते? 20 वर्षापूर्वी आम्हाला शिकून ठेवलेला माणूस, ज्यांनी तोपर्यंत 8 विमानं विकत घेतलेली होती, त्या माणसाने सांगितले की जो माणूस हे समजून घेईल मुद्दा, तो कोणत्याही विषयात कुठेही जागतिक पातळीवर जिंकू शकतो. एवढा साधा आणि महत्वाचा विषय सांगतो तुम्हाला. कोण सांगता याला खूप महत्व असतं ना. एक जो काही सांगतो या निमित्ताने आमच्या एका महत्वाच्या माणसाने शिकवला, आम्हाला सांगितलं, आता मला खूप आवडला तो. ते म्हणे एक दारुडा असते, ते दारूचं व्यसन भरपूर झालं म्हणून डॉक्टरकडे जायचं ठरवते. डॉक्टर दुसऱ्या माळ्यावर राहतो आणि हा खालून जाऊन भेटतो डॉक्टरला, डॉक्टर. डॉक्टर वरून खाली बघतोय, डॉक्टर तर जरा दारूचं काहीतरी करा हो, मला 2-2 माणसं दिसायलेत म्हणे. हा, वरून डॉक्टरने काय उत्तर दिलं? अरे ठीक आहे, पण हे सांगायला तुम्ही 4 लोक कशाला आलात? कळला का? आता काय काय प्रॉब्लेम झाला सांगा बरं, मला समजून सांगा ना. आवडलं ना? काय पण काय कळलं तुम्हाला? जोक होता थोडासा तो, पण काय अर्थ काय? पटकन सांगा, वेळ कमी आपल्याला. एक जण उभं राहून सांगा ना, कळलं ना काय बोललो मी ते? काय अर्थ काय याचा? हा गेला एकटा सांगायला की डॉक्टर माझं दारूचं कमी करा जरा, मला दोघं दिसायला लागले जिकडे तिकडं. आणि वरून डॉक्टरने काय उत्तर दिलं? हे सांगायला तुम्ही 4 कशाला आलात म्हणे. म्हणजे काय झाला प्रॉब्लेम? 10 लोक बोलल्यावर कसं कळणार? एक जण उभं राहून सांगा काय काय अर्थ आहे याचा? डॉक्टर त्याच्याहून जास्ती पितात ना. असा डॉक्टर दारू सोडण्याबद्दल काय बोलू शकतो का? नाही. तशातला विषय हा. जो फेल झालाय तो यशस्वी होण्याबद्दल शिकू नाही शकत. जो यशस्वी झालाय 20-20 म्हणजे वर्ष आधी त्यांनी शिकवलं 12-12 विमानं कशी घ्यायची, त्या माणसाचं जर शिकवलेलं असेल तर त्याला खूप महत्व आहे. ते सांगायचं होतं मला तुम्हाला. ठीक आहे ना? त्यामुळं ते म्हणतात की, आणि हे मुद्दा महत्वाचा आहे. आज एवढंच सांगायला तुम्हाला आलोय मी. एवढं सांगून मी निघून पण जाऊ शकतो बरं. अजून थोडं बोलून मला वाटतं की तुम्हाला एक्सप्लेन करावं, पण तुम्हाला जर हा मुद्दा समजला असेल तर फार पुढे काही बोलायची गरज नाहीये. काय म्हणतात ते की निगेटिव्ह खूप जास्त सांगितलं जातं आणि पॉझिटिव्ह असतं. माणूस यशस्वी होतो की नाही हे या दोघांच्या डिफरन्शियलवर ठरतं.
तुम्ही तर सायन्सचे विद्यार्थी आहेत ना, डिफरन्शियल कळतो तुम्हाला. याच्यात जो फरक आहे एखाद्याच्या मेंदूमध्ये, त्याच्यावर तो माणूस यशस्वी होतो की नाही ते ठरतं. अजून एक अडचण सांगतो तुमची, या वयामध्ये तुम्हाला याचं महत्व कळत नाही. तुम्ही यंग आहेत, तुम्हाला वाटतं सगळं छान आहे, आयुष्य सगळं सुखी आहे, सगळं मस्त मस्त आहे असं वाटतं तुम्हाला. आता तुम्ही दोघी बोलू नका. तुम्ही हॅलो, तुम्ही दूर बसा बरं. सरक इकडे, सरक तू बाजूला ये, शिफ्ट होऊन पुढच्या बेंचवर येऊन बस. तू पुढच्या बेंचवर येऊन बस. दोघी बसा. ये तू पण ये इकडं, तू पण पुढे येऊन बस. बोलू नका. मी मागे शिकवले तुम्हाला, आपले नियम ठरलेत ना. आपण काही शपथ घेतल्या होत्या, आठवतात का? काय शपथ घेतली होती? आईची शपथ काय खाल्ली होती? काय खाल्ली होती? रिव्हिजन मध्ये यायला पाहिजे होतं ना ते. वाईट काही करणार नाही, आठवतं की नाही? किती लोकांना आठवतं शपथ खाल्लेली? ओके, त्यामुळे कायम चांगलं करायचा प्रयत्न करायचा बरं. आपल्याला वाईट नाही करायचं, चुकीचं आहे. तुम्ही क्लासमध्ये अजून एक सांगितलं होतं तुम्हाला, ज्या क्लासमध्ये लक्ष नाही द्यायचं त्या क्लासमध्ये बसायचं नाही. रोज नाही करू शकत तुम्ही, हे अटेंडन्स कंपल्सरी आहे. पण एखादे जर वाटत असलं ना तर मग नाहीच बसायचं, बाहेर जायचं, घरी जायचं. प्रवचनाला घेऊन चालले आई बाबा आणि जायचं नाहीये, लक्ष द्यायचं नाहीये, तर जायचंय का? काय सांगायचं? आज लक्ष द्यायचं नाहीये, येणार नाही. पुढच्या वेळेस जेव्हा लक्ष द्यायचं तेव्हा येतो. सिंपल आहे की नाही? त्रास नाही द्यायचा. तुमचं आयुष्य तुम्हाला महत्वाचं वाटत नसेल, बाजूच्याचं कोण डिस्टर्ब करता? कळतंय ना विषय? त्यामुळे लक्ष द्या. नसेल द्यायचं तर बाहेर जा, काही प्रॉब्लेम नाही. मी म्हणल्यासारखं आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा संदेश तुम्हाला देतोय मी. आणि तुम्ही जर इकडे तिकडे काहीतरी वयामुळे, बरं वयाची एनर्जी जास्ती आहे ना, यशस्वी व्हायचं म्हणता पण यशस्वी होण्याच्या टूल्सकडे जात पण नाही, असं वागणं चांगलं नाही ना. सगळ्यात महत्वाचं सांगतोय मी, डिफरन्शियल ज्याच्या डोक्यात पॉझिटिव्ह जो ठेवू शकतो तो यशस्वी होतो. आणि तुम्ही जर एकमेकाशी बोलत बसले तर काय मतलब आहे? बरोबर बोलते? ठीक आहे ना? मी मागच्या 2-3 क्लासमध्ये असेच दोघं चौघं उठून बसवले इकडे तिकडं. सवयी असतात ना कधी कधी. काय मला आजच्या क्लासमध्ये काय शिकवायला आलो फक्त मी तुम्हाला? तुम्ही कोणताही विषय जो हातात घेतलाय, मग 12वीची परीक्षा असो का डिग्री असो का, तुम्ही काम जरी सुरू केलं, तुम्ही शेती जरी सुरू केली, तुम्ही उद्योग जरी सुरू केले, तरी तुम्ही जर तुमच्या डोक्यामध्ये हा जो डिफरन्स आहे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हचा, तो जर तुम्ही कंट्रोल नीट करू शकले तर तुम्ही यशस्वी होऊ शकता. निगेटिव्ह तो बोलतातच लोक, हो तुमको थोड़ी जमने वाला है साइंस, क्यों लिया साइंस, आर्ट्स में जाना चाहिए था, कॉमर्स में जाना चाहिए था. निगेटिव्हच आहे ना हे. मग त्याला तुम्ही कसं हँडल करता ते महत्वाचं आहे. आता काही म्हणजे उदाहरण मी सांगू नाही शकत, पण समजा एखाद्या परिवारातला लहान मुलगा आहे आणि त्याला ते कायम सगळे त्या परिवाराला शिव्या देतात, टाकून बोलतात, फालतू आहे तू याचा पोरगा, तुला काही अक्कलच नाही, तुझं काही खरं नाही, नालायकच आहे तू, असं जर कोणी बोलत असेल तर असं उदाहरणं तुम्ही ऐकलेत का की अशा परिवारातला ज्याला कायम रोज त्याच्या परिवारातल्या जन्मामुळे टाकून बोलणारे लोक असल्यामुळे तरीही तो खूप अभ्यास होऊन मोठा अधिकारी झाला, असं उदाहरण ऐकले कधी? ऐकलेले आहेत. म्हणजे मी स्पेसिफिकली मुद्दाम कुठे जन्म ते मी मुद्दाम सांगत नाहीये, पण असं म्हणतात की तू असल्या ठिकाणी जन्माला, तू येडा आहे, तुझं काय खरंय, फालतू दिमाग खराब आहे तुझा, नासन तसं, असं टाकून बोलणारे. आणि काही लोक आखियों में से गोली मारे नावाचं गाणं होतं बघा आम्ही यंग असताना, है ना, तसं ते डोळ्यातून पण काही लोक बोलून जातात की तू किती फालतू आयुष्य जगतोस रे, कशाला जन्माला तू त्या घरामध्ये, असं डोळ्यातून पण बोलून दाखवतात ना लोक कुत्सित नजरेनी. असा मुलगा आहे पण तो खूप मोठा अधिकारी झालाय आज. बरं खरी कहाणी सांगतोय मी, काय खोटं बोलत नाहीये. कसं शक्य आहे? ज्या माणसाला रोज निगेटिव्ह बोललं जातं, मुद्दा निगेटिव्ह बोलण्याचा आहे ना, तो कसं काय यशस्वी होऊ शकतो सांगा बरं मला? सगळेच त्याला उलट सुलट बोलतायत आणि तो आज खूप मोठा अधिकारी झाला. कसं काय जमलं असेल? मदतही फारसं कोणी करत नाही, अशा परिवारातला जन्म आहे त्याचा. मदतही खूप करत नाही कोणी, पण तरी तो अभ्यास करत 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 कस तरी मॅनेज करत करत अधिकारी मोठा झालाय. कसं झालं असेल? जर त्यांनी जे काही केलं ते तुम्हाला कळलं तर तुम्ही तर निश्चित 12वीत छान करू शकणार ना. तुमचं तर एवढा त्रास नाही ना की तुम्हाला रोज कोणतरी टोमणे मारते, रोज कोणतरी टाकून बोलते तुम्हाला, रोज कोणतरी तुम्हाला शिव्या घालते. असं तर रोजचं नाही ना तुमचं. काय प्रॉब्लेम आहे?
काय केलं असेल त्या मुलांनी सांगा. निगेटिव्ह सगळे बोलतात. सांगा सांगा. काय ते जर तुम्हाला कळलं तर तुम्ही कुठेही पोहोचू शकता ना आयुष्यामध्ये. त्याच्यामध्ये डोक्यामध्ये तर निगेटिव्ह जास्ती आहे ना, असायला पाहिजे, पण नाही, त्यांनी तर पॉझिटिव्ह केलं. कसं केलं असेल मग? ना अभ्यासात मदत, ना कोणाची चांगलं भावना, ना चांगलं बोलणं, ना पैशाची मदत, कायम अडचणी त्या परिवारातला जन्म असल्यामुळं. कारण काय होतं माहितीये का, तो हे निगेटिव्ह जे येतं त्याच्याकडे तो इग्नोर करतो. त्याला तर चांगलं जगायचंय, जन्म झालाय, आता माझी काय चूक आहे, माझा कुठे जन्म येते, बरोबर आहे की नाही? पण जग चांगलं आहे, मला चांगलं करायचंय, मग तो स्वतःशी पॉझिटिव्ह बोलत राहिला आयुष्यभर. त्यांनी स्वतःच्या डोक्यात कायम पॉझिटिव्ह विचार ठेवले, पॉझिटिव्ह बोलत राहिला, आणि त्याच्या डोक्यातलं निगेटिव्ह आणि पॉझिटिव्हचं डिफरन्शियल पॉझिटिव्ह जास्ती असल्यामुळे तो आज खूप मोठा अधिकारी झालेला आहे. कितीही टाकून देणाऱ्या परिवारात जन्म जरी असला तरी. ओके. आणि हे जर तुम्ही करू शकले तुमच्या अभ्यासाच्या बाबतीमध्ये, हे जे फालतू कचरा जर तुमच्या डोक्यात घुसवलाय ना लोकांनी, तो जर तुम्ही बाजूला इग्नोर करून स्वतःला जर चांगलं पॉझिटिव्ह बोलू शकले तर तुमचं भविष्य खूप उज्ज्वल आहे. आता कॅपॅसिटीचा परत प्रश्न येतो. तुम्हाला जर असं वाटत असेल की मला जमणारच नाही, असं वाटतं ना कधी कधी. मी जसं बोललो, काही लोक सायन्सला गेले की सोबतचे काहीतरी बोलणारे बकबक करणारे असतात ना, की ज्यांनी डोक्यात इंग्लिश गणित सगळं जे घुसवलं डोक्यामध्ये, असे मूर्ख लोक असतात काय की आसपास बकबक करणारे. ते लोक सहज बोलून जातात, अरे सायन्स क्यों लिया, वो तो डिफिकल्ट जाएगा तेरे को, बहुत डिफिकल्ट होता है, कॉमर्स लेना चाहिए था. गेले की नाही बोलून. आणि तुम्ही तर आता सायन्सची परीक्षा देण्यापर्यंत आलेत, 12वी पर्यंत. आता काय करायचं तुम्ही? काय नाही, तो मूर्ख होता माणूस, त्याला काय अक्कल आहे जो बोलून गेला तो. त्यांनी डोक्यात टाकलं, तुम्ही डोक्यात ठेवायच नाही, काढून टाकायचं डोक्यातून. नाही नाही, मुझे जम सकता है, मैं करूंगा पढ़ाई, उसमें कौन सी बड़ी बात है. असं बोललं पाहिजे स्वतःची. कॅपॅसिटी आहे की नाही तो परत प्रश्न आला ना. तुम्हाला सायंटिस्ट लोकांची अभ्यास सांगतो. सायंटिस्ट लोकांनी शोधून काढलंय की तुमच्या डोक्यामध्ये, तुमच्या 2 कानांमध्ये, तुमच्या डोक्यामध्ये जो एक जो मेंदू आहे ना, तर तेवढं सगळं करणारा जर कम्प्युटर बनवायचा असेल तर किती खर्च होईल याच्या स्टडीज झालेल्या आहेत. ओके. इनफॅक्ट याच्यावर मी एक जोक पण सांगतो, त्याच्यानंतर तुम्हाला तो मुद्दाही लगेच कळेल. एकदा काय होतं, एक म्युझियम असतं, त्याच्यामध्ये अंग ठेवलेले असतात वेगवेगळे, आणि म्हणजे असं म्हणतात की बाबा वेगवेगळ्या खास खास गोष्टी जगातल्या, आणि काही खास लोकांचे आठवणी म्हणून ठेवलेल्या आहेत, आणि त्याच्या त्यांनी किमती पण लावल्यात म्हणे. तर एक पहिलं मनगट, क्रिकेट मॅचेस चालू आहेत ना आजकाल, इंडिया ऑस्ट्रेलिया, इंडिया इंग्लंड, तर जातं त्या म्युझियममध्ये एक मनगट ठेवलेलं आहे. सगळ्यात चांगला बॅट्समन होता म्हणे, मनसूर अली खान पतौडी, है ना. आणि जोक आहे बरा, त्याच्यामुळे समजून घ्या फक्त मुद्दा. तर त्याचं मनगट आहे म्हणे. अच्छा अच्छा अच्छा, इसकी कितनी किंमत लगाई, 1000 रुपये. अच्छा ठीक है ठीक है. पुढे गेला तर एक गळा असतो, बहुत बड़ी गायिका हो गई मैंने दुनिया में, बहुत अच्छा उसका आवाज था, तो उनका वो नेक वहां पे रखा हुआ है, तर त्याची किंमत किती, तर म्हणे 10,000 रुपये. अच्छा अच्छा. मग त्याच्या पुढे गेले का बर्नीमध्ये ठेवलेलं असतं मेंदू, आणि मेंदू ठेवलेला आहे, त्याच्या खाली किंमत लिहिलेली वाचतो माणूस, गाईड सोबत चाललाय ना, आणि विचारतो किंमत, पाहिली 10,000 करोड रुपये. अरे बाप रे, ये तो बहुत ही होशियार आदमी होगा ये तो, 10,000 करोड़ रुपए का दिमाग, मेंदू. तो बोले हाँ, कौन था? बोले नहीं नहीं, बहुत बड़ा आदमी नहीं था, बोले एकदम सादा आदमी था. तो बोले इतना इतना एक्सपेंसिव मेंदू क्यों फिर इसका? तो बोले यूज ही नहीं किया ना. बोले एक क्रिकेट खेळताना खूप वापर झाला मनगटाचा, गळा गाणे गाऊन गाऊन खूप वापरला गेला, मेंदू वापरलाच नाही ना, त्याच्यामुळे 10,000 करोड रुपये किंमत त्याची. तसं होतं बऱ्याचदा. ऍक्च्युली तुम्हाला मेंदू खूप चांगला दिलाय, पण त्याचा चांगलाच वापर नाही केला कोणी, तर कसं जमणार आहे ना. आणि खरीखुरी किंमत पण काढली, तो कम्प्युटर जर बनवला तरी, मी जरी जोक म्हणून सांगितलं असतं तरी खरं 12,000 करोड रुपये लागतील तुमच्या डोक्यात जो एक मेंदू देवानी दिला तुम्हाला, तेवढं ताकदीचा कम्प्युटर बनवायचा असेल तर. शोधून घ्या तुम्ही, होमवर्क आहे तुमच्यासाठी. जायचं आणि फक्त शोधायचं, ह्युमन ब्रेन कॅपॅसिटी चा सुपर कम्प्युटर असा शब्द टाकू शकता, किंवा इंग्लिशमध्ये लिहायचं आहे की इज कम्प्युटर मेड विच डज ह्युमन ब्रेन्स वर्क, असं काहीतरी सर्च मारा. ह्युमन ब्रेनच्या कॅपॅसिटीचा कम्प्युटर बनलाय का, अशी सर्च मारा, आणि तुम्हाला जे काही सापडेल ते मला कळवा तुम्ही. होमवर्क, माझा नंबर आहे ना तुमच्याकडे, समजतंय?
त्यामुळे मी 12,000 करोड रुपये तुम्हाला गॅरंटी देतोय. बरं, हे झालं कम्प्युटरचं. अजून मी तुम्हाला एक उदाहरण देतो. आज समजा तुम्ही मला समीर दुधगावकर किंवा असंच काहीतरी जुनी एखादी कहाणी तुम्हाला आठवतीये, पण त्या माणसाचं नाव आठवत नाही तुम्हाला. तुम्ही काहीतरी नाव आठवताय, जुना भेटलेला मित्र होता, सोबत क्रिकेट खेळलेला आहे, किंवा कुठल्या तरी क्लासमध्ये तुमच्यासोबत होतं मैत्रीण, नाव आठवायचा प्रयत्न करताय तुम्ही. नावच आठवेना आता गृहीत धरा, आणि तुम्ही नंतर ते आठवायचं सोडून दिलं. असं कधी झालेलं आहे तुमच्यात? किती लोकांसोबत असं झालेलं की जे तुम्ही आठवत नाही ते सोडून दिलं, आठवायचा प्रयत्न केला 5-10 मिनिटं, जाऊ दे रे आठवत नाही, जाऊ दे आता, आणि दुसरं काहीतरी काम करताय तुम्ही, आणि तुम्ही दुसरं काम करत असताना अचानक ती गोष्ट आठवते. असं किती लोकांसोबत झालं? हात वर करा. तुम्ही तर डोकंच बंद करून टाकलं होतं त्या विषयामध्ये, तुम्ही विचार पण करत नव्हते. आता मला सांगा, ते अचानक कुठून आठवलं? कसं काय शक्य आहे? तुम्ही तर विचार पण करत नव्हते की नाही, बंद करून टाकलं तो विचार. मग काय चालू होतं बॅकग्राऊंड मध्ये ते कधी समजून घ्यायचा प्रयत्न केलाय का? हे प्रूफ आहे की नाही तुमचंही डोकं हुशार आहे म्हणून, तुमचंही मेंदू बॅकग्राऊंड मध्ये काम करतो की नाही? हे प्रूफ देतो मी तुम्हाला एक 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 एक. तुम्ही काही येडे नाहीयेत, तुम्ही हुशार आहेत. आणि नुसतं हुशार म्हणून घेण्यात मतलब नाहीये, पण याचा प्रूफ पण कळला पाहिजे ना, की असं जर तुम्हाला होतंय याचा अर्थ तुम्ही खरंच खूप हुशार आहेत. फक्त तो मेंदू ज्याच्यात कचरा खूप लोकांनी भरलेला आहे, तो कचरा बाजूला ठेवून तुम्ही चांगला विचार फक्त करत राहणे, एवढंच तुम्हाला करायचंय. करू शकाल? काय जे तुम्हाला निगेटिव्ह बोलले, काय जे उलट सुलट बोलले, ते तुम्ही इग्नोर करायचं, फक्त चांगलं बोलायचं, फक्त पॉझिटिव्ह कडे लक्ष द्यायचं, है ना? फक्त चांगलं. मी जसं आता गंमत म्हणून म्हणतो, आम्ही असा आहे, आता हा स्पीकर आम्ही असा घेऊन आलो. कशामुळे घेऊन आलो माहितीये का? असा, जर आम्ही असा घेऊन आलो असतो तर काय झालं असतं? हा, कशामुळे हसताय तुम्ही? कळलं ना तुम्हाला काय म्हणायचं ते? त्याला तशी पकडण्याची कॅपॅसिटी दिली आहे का? काय टमरेलला पकडल्यासारखं. पण आम्ही तसं नाही उचलून आणला सुरुवातीला, कारण तुम्ही हसत बसले असते की सर काय परसाकडे चालले काय, आहे की नाही? अशा काही अडचणी आहेत सगळीकडे. मी जसं ढालेगाव बंधाऱ्यावर उभं होतो, जिंतूरमध्ये जेव्हा चालू होतं ना माझा प्रयत्न, किंवा जिंतूरमध्ये संधी मिळाली पाहिजे, सगळ्या जातीचे लोक आहेत. मला, मी तर 2च जाती मानतो ना, समीर दुधगावकर 2च जातीला मानतो, पण सध्या समाज वेगवेगळ्या जातींना मानतो ना, आणि असे सगळे जातीचे लोक जिंतूरमध्ये भरपूर आहेत. म्हणलं लोकशाही आहे यार, काम करावं तर अशा ठिकाणी करावं. माझं गाव तर जिंतूरमध्ये ना, दुधगाव, आणि ओरिजिनल तर सगळ्यात मोठं चांगलं काम तर दुधगावकरांनी केलेलं आहे परभणी जिल्ह्यामध्ये. त्यामुळे मी तर तिथेच काम केलं पाहिजे असं माझा हट्ट होता. मी तिथे फिरत होतो. त्यानिमित्ताने एकदा फिरता फिरता ढालेगाव बंधाऱ्यावर उभं होतो, आणि एकाने सांगितलं, मला भेटला पोरगा, त्यांनी ओळखलं मला, समीर का तुम्ही? म्हणलं हो. म्हणतो मी असा आहे, तिथला आहे, असं वगैरे वगैरे बोलला. म्हणलं अच्छा, तुम्ही छान आहे म्हणे समीर, जिंतूरसाठी प्रयत्न करताय, केलं पाहिजे म्हणे. काय फायदा? काहीच नाही राहिलं म्हणे जिंतूर तालुक्यामध्ये. कोण आहे जिंतूर तालुक्यातलं? कोण कोण इथे? हातवर करा. 2-4 जणी आहेत. पण तुम्ही बाकीचे जे, त्यांनी पण ऐकण्यासारखी कहाणी आहे. तुम्ही म्हणलं अरे काय झालं रे? म्हणलं मी तर समाजात काम करतोय, अमेरिका सोडून आलोय, आपल्या जिल्ह्यात आता काम करायचं ठरवलंय, उद्योग क्षेत्राची मदत आहे, खूप काही करायची इच्छा आहे, पण तुला काय अडचण वाटते? गरज आहे की नाही चांगलं काम करणाऱ्यांची? तू म्हणे खूप गरज आहे समीर. अरे म्हणलं काही लोक तर स्वतःला फारच शहाणे समजून घेतात म्हणलं जिंतूरमध्ये, आमच्याशिवाय तो काहीच खरं नाही जिंतूर, आणि हे ते बकबक करतात. म्हणलं त्याच्याबद्दल काय मत आहे? त्याचं वाक्य आहे का? ते म्हणते कशाचे काय मोठे लोक म्हणे शहाणपणा सांगतात, एवढे वर्ष झाले तुम्ही स्वतःला मोठे म्हणून घेता, आणि लोकांना कुठं हागायचं ते पण शिकू नाही शकले म्हणे. काय फायदा तुमच्या मोठ्या नावाचा? जिंतूरमध्ये तुम्ही स्वतःला एवढं मोठं समजून घेता म्हणे. मुद्दा बरोबर आहे की नाही? एवढी साधी गोष्ट लोकांना शिकू नाही शकले. असे काही काही वेड्यावाकड्या गोष्टी आहेत जगामध्ये, त्या पण तुमच्या डोक्यात आल्या असतील बघता बघता, चालता बोलता, पण त्याला इग्नोर करायचंय, त्याला मान्य नाही करायचं. आपल्याला फक्त चांगल्या गोष्टी करत राहिल्या पाहिजे, एवढं लक्षात घेतलं पाहिजे आपण. समजतंय? कायम इग्नोर करायचं आहे अडचणी. मी सांगतो ना तुम्हाला अडचणी आहे. आज मी तुम्हाला तुम्ही मुद्दा मांडला. किती लोकांना परत एकदा आठवण विचारतो, किती लोकांना पटते की 2च जाती आहे? किती लोकांना पटलं? आठवतं कशामुळे सांगितलं होतं मी ते? प्रत्येक जातीमध्ये चांगले लोक आहेत, त्याच जातीमध्ये वाईट लोक पण आहेत ना. म्हणजे ऍक्च्युअली जात कोणती आहे जगामध्ये? 2च जाती आहेत, चांगली आणि वाईट. तुम्हाला पटलंय? आता तुम्ही जर सांगितलं समाजामध्ये की समीर दुधगावकर म्हणतात आम्ही 2च जातीला मानतो, है की नाही? चांगला विचार पटलाय, पण हे मान्य करणारे कमी लोक आहेत ना. मग ते लोक तुम्हाला निगेटिव्ह बोलणार काहीतरी, समीर असा, समीर तसा, वगैरे वगैरे वगैरे, है की नाही? हे झालं माझ्याबद्दलचा अनुभव. मला असे अनुभव येतात, मी इग्नोर करतो, काम चालूच ठेवतो. तुम्हाला काय फुकट फिलॉसॉफिकल सांगत नाही ना. माझं तुमच्या 12वीसाठी पण तेच म्हणणं आहे की स्वतःच्या एक्स्ट्रीम कॅपॅसिटीवर लक्ष द्या, विश्वास ठेवा, खूप करू शकता तुम्ही.
प्रूव्ह करून दाखवलं मी तुम्हाला त्या आठवणीतनं जे नाव बाहेर येतं त्यावेळेस, त्या अनुभवातनं. त्यामुळे तेवढं जरी तुम्ही पॉझिटिव्हकडेच लक्ष ठेवून जर चांगलं करायला लागले तर तुमचं भविष्य बिलकुल खूप सोपं तुम्हाला सगळं हँडल करता येईल. एवढाच एक मेन मुद्दा होता. आणि मी काय फक्त मी म्हणल्यासारखं मी काही दारुडा डॉक्टर नाही ना, जो जास्ती पितो पेशंटला दारू कमी कर म्हणायला शिकू शकणारा. अशा लोकांना हक्क नसतो ना. मी भगवद्गीतेचा 2002 पासून अभ्यास करतो. मी काय बोलतोय तुम्हाला की आपण तोंडातून जे शब्द बाहेर काढतो त्याचा आपल्याला खूप इम्पॅक्ट होतो. कोणाच्या जरी तोंडातून बाहेर आला तरी खूप निगेटिव्ह इम्पॅक्ट होतो काही काही शब्दांचा. आता मी फक्त माझ्या धर्मातलं एक महत्वाचं ग्रंथ त्याचं मी वाचन करतोय, त्यातलं एक शब्दांबद्दलचं मी श्लोक तुम्हाला वाचून दाखवतो. मराठीमधला, मी इंग्लिशमधलं वाचतो पण मी सगळ्यांना समजून सांगण्यासाठी मराठीत मला आलं पाहिजे म्हणून मी आता मराठी पण त्याचं ट्रान्सलेशन लिहून घेतलंय. त्याचं शब्दाबद्दलचं एक वाक्य याच्यामध्ये, सत्य, प्रिय, हितकारक आणि इतरांना क्षुब्ध न करणारे शब्द बोलणे आणि स्वतः अभ्यास करून शब्द बोलणे याला वाचिक तप म्हणतात. तपश्चर्या शब्द ऐकलेला आहे तुम्ही, है ना? तप हा शब्द माहिती आहे ना, तपश्चर्यातला शब्द आहे तप. काय म्हणतात की सत्य शब्द बोलायचे, आवडतील असे शब्द बोलायचे समोरच्याला, प्रिय शब्द, हितकारक समोरच्याच्या फायद्याचे शब्द बोलायचे, दुसऱ्याला त्रास होईल असे शब्द नाही बोलायचे. आणि जे काही शब्द बोलू ते स्वतः विचार करून केलेले असतील तरच बोलायचे. अभ्यास करून, बरं, विचार नाही राहत, स्वतः अभ्यास करून. स्वाध्याय नावाचा शब्द आहे त्या श्लोकामध्ये. स्वतः अभ्यास करून मग मांडणी करायची. असे शब्द फक्त जो बोलेल तो वाचिक तपश्चर्या करतो आणि अशा लोकांना माझे आशीर्वाद असतात असं त्याचा अर्थ आहे. अशा लोकांचं आयुष्य चांगलं जातं असा त्याचा अर्थ आहे. आता तुम्हीच मला सांगा, असे किती लोक बोलताना काळजी घेतात की मी बोलेन तर खरंच बोलेन, चांगलं दुसऱ्याच्या फायद्याचंच बोलेन, आवडेल असं बोलेन, त्रासदायक देईल असं नाही बोलणार दुसऱ्याला, आणि मी स्वतः ज्याचा अभ्यास केलाय त्याचा अभ्यास करून नंतरच मी शब्द मांडेल, असा किती लोक आहेत असं करणारे? हो, Guza sir, let me ask you this question also. In your vast experience of knowing so many people, how many people do take care about speaking only something that is very few people who do that. म्हणजे सत्य, प्रिय, हितकारक, इतरांना क्षुब्ध न करणारे आणि स्वतः अभ्यास करून बोलणारे, बोललेले शब्द असावेत असा प्रयत्न करून बोलणारे किती आहेत? खूप कमी लोक आहेत, है की नाही? आणि मग दुसरी गोष्ट तुम्ही मला सांगितली मागच्या वेळेस, मी तुम्हाला विचारलं होतं का भारत देशामधलं आयुष्य, परभणीमधलं आयुष्य किंवा महाराष्ट्रातलं आयुष्य सामान्य जनतेचं कसं आहे? खूप चांगलं आहे का भरपूर अडचणी आहेत? की परत मला कळलं नाही, उत्तर नीट क्लिअर नाही झालं. चांगलं आयुष्य सगळ्यांसाठी सामान्य जनतेचं का भरपूर अडचणी असलेलं आयुष्य? काय मत आहे? अडचणी आहेत ना. आणि तुम्हीच म्हणताय की जे सांगितले ते करत नाहीत लोक. सांगितले फक्त असे शब्द बोला जे चांगले आहेत, प्रिय आहेत, फायद्याचे आहेत, दुसऱ्याला त्रास देणारे नसावेत, स्वतः अभ्यास करून मांडलेले शब्द असावेत, असं आपल्याला शिकवण आहे. आणि हे कोणीच करत नाही. आणि अडचणी तर सगळ्यात जास्ती आहेत म्हणतात. म्हणजे याचा अर्थ असा होतो ना की तुम्ही जर कंट्रोल केलं तोंडाला, एक जरी तपश्चर्या तुम्ही सुरू केली सगळ्यांनी की कंट्रोल करतो तोंड, शिवून टाकतो पाहिजे तर काही दिवस, सवय नाही तर बोलणारच नाही काय. हे जर खूप लोक करायला लागले आणि अभ्यास करून जर बोलायचा हट्ट करायला लागले तर समाजातल्या सगळ्या अडचणी दूर होतील असं आमचं म्हणणं आहे. कळतंय विषय? लॉजिक कळतंय? कसं सांगू मी तुम्हाला लॉजिक? मला ऍक्च्युली अॅनालॉजी समजत नाही. गृहीत धरा की हा फोन आहे, हा फोन लागण्यासाठी फोन असतो ना. आणि मी जर एखाद्या मुलाला दिला आणि त्याला फोनच लावता येत नाही तर ती काय ज्यांनी फोन बनवला त्याची चूक आहे का? नाही. कोणाची चूक आहे मग? ज्याला फोन लावता येत नाही त्याची चूक आहे ना. म्हणजे आपल्याला जर सांगितलंय की जर आयुष्य सगळ्यांचं चांगलं करायचं असेल तर अशा असे शब्द बोला, ज्यांनी बनवलंय आपल्याला त्यांनी असं शिकवलंय, आणि आयुष्य सगळ्यांचंच खराब आहे कारण चांगले शब्द कोणीच बोले ना. मग चूक कोणाची आहे? ज्यांनी बनवलं त्याची चूक आहे का बकबक करणाऱ्या लोकांची चूक आहे? कळतंय? आणि हे महत्व मी तुम्हाला आज जरी समजून सांगू शकलो तरी माझं आयुष्य सार्थकी लागलं असं मला वाटेल. बरं,
तोंडावर कंट्रोल करायचा, अजिबात बकबक करायची नाही. आणि महत्वाचं म्हणजे नुसतं तोंड बंद करून फायदा नाही ना. मी जसं बोलतो ना, एक शपथ घेतली आपण की वाईट करणार नाही. आज आपल्याला एक शपथ घ्यायची आहे. विषय कळला, पटला. एक शपथ अशी घ्यायची आहे की वडिलांची शपथ घेतो, फक्त चांगलंच करेन, चांगलंच बोलेन. ही शपथ घ्यायची आहे. कोणाचं काही ऑब्जेक्शन असेल तर घेऊ नका शपथ. पण लॉजिक समजून सांगितलं, सायंटिफिक समजून सांगितलं, आध्यात्मिक त्याला सपोर्ट दिलाय. आता तुम्हाला शपथ घ्यायची आहे. किती लोकांना घ्यायची त्यांनी घ्यावी. म्हणायचं माझ्या मागे मागे, वडिलांची शपथ घेतो, चांगलंच बोलेन, चांगलंच करेन. सिंपल. आईची एकदा शपथ झाली, वाईट करणार नाही. पण नुसतं वाईट नाही करणार म्हणून नुसतं बसून राहणार का काय? करावं पण लागेल ना काहीतरी. एक जसं म्हणतो ना, एका राजाच्या राज्यामध्ये एक सगळ्यात आळशी कोण हे शोधून अवॉर्ड द्यायचं ठरलं. ठीक आहे, सगळ्यात आळशी कोण, शोधाशोध झाली. मग 2-4-6 महिने बघितलं सगळ्यांनी कोण कसे आयटम लोक आहेत, किती किती आळशी आहेत सगळे. त्याच्यातला मग एक शोधून काढला, सगळ्यात आळशी म्हणे, आणि त्याला अवॉर्ड देऊन टाकला. मोठा कार्यक्रम झाला की हा सगळ्यात आळशी. ठीक आहे. आणि मग नंतर मग झाला, जिकडे तिकडे गेले सगळे. आणि मग 4-5 वर्षांनी एकदा एक सेवक आला, म्हणजे काय म्हणतात त्याला, राजाचा सेवकच म्हणावं लागेल ना. सेवक आला आणि पळत पळत राजाला म्हणून येऊन सांगतो त्याचं, अरे राजा जी गलती हो गई बोले हमसे. तो राजा म्हणतो क्या हो गया? तो बोले अरे हमने उसको सबसे आलसी आदमी बोल के अवार्ड दिया राजा जी. 5 साल हो गए, 4.5 साल हो गए. आज वो इतना मेहनती हो गया, वो एक नारियल के पेड़ पे चढ़ के बैठा हुआ दिख रहा है. इतनी मेहनत. अरे ऐसे कैसे हो गया, गलत हो गया, राजा का इज्जत जाएगा अभी. जो अवॉर्ड दिया वो गलत आदमी को दिया. सगळे गेले त्याच्याकडे 10-20 लोक आणि त्याला जाऊन भेटले, त्याला उतरून घेतलं खाली. अरे तू इतना मेहनती कैसे हो गया यार, तू तो आलसी था, तू नारियल के पेड़ पे कैसे क्या चढ़ गया, तो ये अवार्ड तो वापस देना पड़ेगा तेरे को, दे वापस अवार्ड. तो बोला अरे काय का मेहनती, 5 साल पहले मैं यहाँ पे सोया हुआ था, किसी ने मेरे नीच नारियल का बीज बो दिया, वो पेड़ बढ़ते गया, मैं ऊपर चढ़ गया. बोले हा ऑब्विसली हा जोक आहे. पण विषय काय, नुसतं बसून राहून जमणार आहे का आपल्याला? नाही, काम पण करावं लागेल ना. मग काय करायचं त्याची आज आपण शपथ घेतली की बाबा वाईट तर करणारच नाही, पण काय करेल ते पण महत्वाचं आहे ना. फक्त चांगलं करेन आणि चांगलं बोलेन, है की नाही. वाईट बोलणं सुद्धा बंद करावं लागेल ना. वाईट म्हणजे आता मी तुम्हाला सांगितलं की चुकीचे शब्द तोंडाबाहेर काढणं हे पण वाईट आहे. कळलं ना तुम्हाला? आज आहे का कंट्रोल तेवढा? का बसणार टीव्ही समोर माकडासारखं फालतू बघत बसणार, सगळं नको ते शब्द बाहेर काढणारे? का बसणार फोनवर फालतू गोष्टी बघत, ज्याच्यातनं काही नको ते शब्द तुमच्या डोक्यात जातील, मेंदूमध्ये? करायचं तर करा हो, बरबाद तुम्ही होणार आहेत का, आम्ही होणार आहेत का काय? कसं असतं चांगल्या गोष्टी. एक अजूनही सहज बोलता बोलता म्हणून सांगायला एक श्लोक आहे, त्याच्यामध्ये असं म्हणतात की, किंवा सगळ्याच संत महात्मे सांगतात की चांगल्याला त्रास होतो पण शेवटी विजय चांगल्याचाच होतो. मी तुम्हाला परत गॅरंटी देतो, हे जे काय आपण सांगायचा प्रयत्न करतो आम्ही तुम्हाला, फक्त 12वीसाठी नाहीये. तुम्ही ते 5 प्रकारच्या लोकांपैकी एक कोणीतरी व्हावं, खूप चांगलं काम करावं, हे आमचा मेन उद्देश आहे. करिअर मार्गदर्शन म्हणजे एवढंच आहे. 5 पैकी तुम्ही कुठे काम करणार एवढंच करिअर मार्गदर्शन असतं. बरं, त्याच्यात तुम्ही कुठलेही काम करू शकता, सगळे काम चांगले असतात, काही कुठलं काम वाईट नसतं, खराब नसतं. पण आपल्याला कायम चांगलं करत राहण्याचा आपला दृष्टिकोन असला पाहिजे. काही अडचणी येतात, काही वाईट वाटू शकतं कोणाला, पण आपण कधीच वाईट जर ऍक्सेप्ट नाही केलं, आपली मेहनत करत राहिलो, आपली लढाई करत राहिलो चांगल्या गोष्टीसाठी, तरी सुरुवातीला काही त्रास होईल, तुमच्या मनाविरुद्ध काही गोष्टी होत आहेत असं वाटतात, पण नंतर विजय तुमचाच होईल, गॅरंटी घेतो मी. तुम्ही मला फक्त गॅरंटी द्या की तुम्ही निर्व्यसनी राहणार आणि तुम्ही चांगलं काम, प्रामाणिक काम करायचा कायम प्रयत्न करत राहा. भलेही 5-6 वर्ष मला भेटू नका, त्याची तेवढी फक्त गॅरंटी घ्या, नंतर मला येऊन भेटा. मी तुम्हाला गॅरंटी देतो की तुम्हाला कायम तोपर्यंतही खूप काही चांगलं मिळालं असेल, किंवा नाही जरी मिळालं असेल तरी त्याच्या पुढच्या 5-6 वर्षात गॅरंटी देतो की मी चांगलं मिळवून देईन तुम्हाला. डायरेक्ट तुमचं माझं प्रॉमिस हो, हवेत नाही बोलत आहे समीर दुधगावकर. फक्त एकच प्रॉमिस पाहिजे, 2च शब्द. आज जे शब्द खाल्ल्या तुम्ही तेवढंच करत राहा, माझी पण गरज नाही लागणार तुम्हाला. कळतंय ना? म्हणतो ना आपण सुपेकर काकांचं शब्द ऐकले, आपण विचारांचं. तुमचं काय मत, एखाद्या माणसाचं ऐकलं पाहिजे का विचारांची, माणसांनी विचारांवर काम केलं पाहिजे?
का एखादा माणूस जे सांगतो ते काम केलं पाहिजे? तुमचं काय पोरांना तुम्ही काहीच बोलत नाही. विचारांवर काम केलं पाहिजे ना. तर हे विचार आपण आज मांडतोय, हे जे सांगतोय हे सगळे विचारांचा खेळ आहे ना. सगळ्या जग पुरं विचारांवर चालतं. इनफॅक्ट एक श्लोक पण आहे, असं म्हणलं जातं, असं समाजात पण चर्चा, हो काय फालतू लोक बकबक करतात, मला विश्वासच बसला नाही. मी लहान असताना माझ्या समोरही बकबक केलेली बरं, फार फालतू प्रकारची. माझ्या डोक्यातही खूप फालतू गोष्टी टाकायचा प्रयत्न केला लोकांनी. पण शिवाजी महाराजांचा आदर्श होता ना, ज्यांची आत्ता काही दिवसांपूर्वी जन्मोत्सव झाला, जयंती झाली, त्यामुळे ते जे काही फालतू बोलत होते त्याला इग्नोर करायचा प्रयत्न केला ना मी. शिवाजी महाराज जे सांगतात तेच करू. शिवाजी महाराजांचे शब्द कसे असायचे? हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा. आता देवानी महाराजांना बनवलं, महाराजांनी एवढं जबरदस्त काम केलं जे माझ्यापर्यंत तसं आलं, म्हणून महाराजांमुळे मला देव काय चीज आहे हे शोधायची इच्छा झाली बरं. मी म्हणायचो यार एवढं जबरदस्त काम केलं या माणसानी, आणि हा माणूस म्हणायचा, हा व्यक्तिमत्व, हे व्यक्तिमत्व म्हणायचं की हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा. हे श्री कोण आहे? हा पहिला विचार माझ्या चौथीत असताना माझ्यासमोर आला होता. म्हणजे कळते शब्दांची काय किंमत असते, समजते? श्री काय, श्री कोण, श्री काय सांगतात. राजे पण सांगायचे की देवाची इच्छा आहे की सगळ्यांनी स्वातंत्र्य राहावं, सगळ्यांनी प्रामाणिक चांगलं जगावं, निर्व्यसनी जगावं, असं राजेंची शिकवण होती ना. आता राजे महाराजांबद्दलचा एक शेवटचा मुद्दा सांगतो ना, ऑलमोस्ट संपत चाललंय माझं बोलणं, की तुम्ही कधी आता शिवाजी महाराजांचं उदाहरण घेऊ आपण, की त्यांच्या घरी जिजामाता ज्या होत्या, त्यांच्या माताश्री है ना, राजमाता जिजाऊ, कसं बोलत असेल शिवाजी राजांना रोज? तुमचं काय मत आहे? इकडे रे, तू समजत नाही तुला, कसं करतो तू, असं करायचं असतं का, असं वागायचं असतं का, काहीतरी आपलं उलट फालतू करत राहतो, असं बोलत असतील का? असं बोलायच्या की राजे जरा इकडे येता का, आपल्याला हे असं करायला लागेल बरं राजे, आपण जर असं लक्षात घेऊन करावं, आपण खूप छान करता, आपल्याला असं वागलं पाहिजे. कसं बोलत असेल जिजामाता, राजमाता? पहिल्यासारखं? पहिल्यांदा जे मी सांगितलं का दुसऱ्या प्रकारामध्ये? आणि माहिती आहे ना सगळ्यांना, कारण आपण सिरियल्स बघतो, सगळीकडे दाखवतात ना तसं. बरं ते झालं राजे महाराजांच्या लोकांच्या घरच्या आई आणि त्यांचे हे, मग आपल्या आई बापांनी कसं बोललं पाहिजे? असं का है ना? राजांना पण देवानीच बनवलंय ना, शिवाजी राजांना पण देवानीच बनवलेलं आहे, आपल्याला पण देवानीच बनवलंय ना. ती प्रक्रिया जी चालू केली त्या माध्यमातून, मग आपल्याला पण नीट बोललं पाहिजे एकमेकांशी. असं म्हणतात की बिहारमधले आणि युपी मधले लोक अधिकारी फार पटकन बनतात, IAS अधिकारी, माहिती का तुम्हाला? आता महाराष्ट्रीयांनी ते बदललं बरं, आता महाराष्ट्रीयन पण खूप होत आहेत IAS अधिकारी, चांगली गोष्ट आहे. मधल्या काळात अशी चर्चा की तिकडचे लोक होतात, महाराष्ट्रीयनला होता येत नाही, कचरा टाकण्याचा प्रकार, हो महाराष्ट्रीयनला अवघड जातं, अधिकारीच होत नाही. पण आता व्हायला लागले खूप महाराष्ट्रीयन पोरं. ऐकलं नाही पोरांनी? जुनी पिढी काय का बकबक करे ना, आम्हाला चांगलंच करायचंय असं नव्या पिढीने ठरवलं ना, झाले खूप लोक अधिकारी. पण असं म्हणतात बरं, आमचे मित्र आहेत बिहारी, काही लोक जे मोठे व्यावसायिक आहेत, मोठे अधिकारी आहेत, ते सांगतात की तिथे काही फारशी डेव्हलपमेंट नसल्यामुळं तिथल्या मॉम कंपनी जी आहे ना, सगळ्यांची आई कंपनी, त्यांची बोलण्याची भाषाच एवढी असते कि बेटा अच्छा पढ़ाई करना, और आप तो कलेक्टर हो, आप तो कलेक्टर बनने वाले हो, आप तो बिल्कुल कलेक्टर के लिए पैदा हुए हो, आप बहुत अच्छा पढ़ाई करते हो, आप कलेक्टर बनने वाले हो, असं बोलतात म्हणे मॅक्सिमम आई कंपनी तिकडे पोरांना. जर आई जर असं म्हणायला लागली 24 तास की तू कलेक्टर बनणार आहे, तू कलेक्टरच बनतो, तू कलेक्टरच आहे, कलेक्टर साहेब इधर आइए, असं जर आईच बोलत असेल तर पोरगा काय होणार आहे? कंडक्टर होणार आहे काय? काय होईल सांगा बरं? जर आई असं बोलते रोज, वडीलही तसंच बोलतायत, आप तो कलेक्टर हो, कलेक्टर साहब आइए, कलेक्टर साहब ये करना है आपको, ऐसे करिए, असं जर बोलत असेल तर पोरगा कलेक्टर बनणार आहे का कंडक्टर बनणार आहे? कलेक्टर बोलणार आहे. म्हणजे आलं की नाही परत तोंडावर कंट्रोल, शब्द, त्याचं महत्व. 12वी आली ना, परीक्षा द्यायची आहे, परीक्षेच्या बद्दल घाबरलं पाहिजे का? काय बोललं पाहिजे? माझ्या मागे मागे बोलायचं, मला सगळं येतं, मला सगळं लक्षात राहतं, मी हुशार आहे, मला माहिती आहे मी हुशार आहे, मला सगळं लक्षात राहतं, मला गणित सोपं जातं, मला इंग्लिश सोपं जातं, मला सगळं जमतं, मी खूप चांगले मार्क घेतो. असं जर तुम्ही बोलत राहिले तर तुम्हाला होणार की नाही? जमणार की नाही? आता तुमच्यापैकी काही जण महाभाग म्हणू शकतात, समीर दुधगावकर आम्हाला काय खोटं बोलवायला शिकवायला काय? आम्हाला तर काहीच वाटत नाही असं होऊ शकतं ना. म्हणजे मी काय खोटं बोलायला शिकवत नाहीये, पण मी सांगतोय सुद्धा हे खरं पण नाहीये ना की तुम्हाला लक्षात राहत नाही.
हे पण खोटच आहे. ते कशाला बोलता मग? समजते? कोणतरी बकबक केली आहे ना. मी सांगितलं ना तुम्हाला, सायंटिस्ट लोकांनी शोधून काढलंय. तुमचं स्वतः तुम्ही अनुभव सांगितला की तुम्हाला अचानक आठवतं, जे तुम्हाला आठवायचा पण प्रयत्न करत नाहीये. प्रूफ झालं की नाही? मग कशाला खोटं राहिले? मी जे सांगतोय ते खरं आहे ना. ते तुम्हाला बोलायची सवय नाहीये म्हणून ते थोडे दिवस खोटं वाटेल, पण तुम्ही तसं बोललं पाहिजे. मग हा सुरुवात असते. ही 12वीच नाही, आयुष्य सोपं जाण्याची प्रक्रिया तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आज. सुरुवातीला 2 वेळेस थोडीशी बाकीच्या गोष्टींची प्रिपरेशन केली, पण हा सांगण्याचा मेन उद्देश होता की तोंडावर कंट्रोल करायचं, निगेटिव्ह बोलायचं नाही, मास्टर माइंड बनायचं. मास्टर माइंड म्हणतात ना, जीनियस. जीनियस कोण असतं माहितीये का? जो काही जरी सर्कमस्टान्सेस असलं तरी जो मनाने पक्का विचार केलाय त्याच्यावर जो काम करू शकतो त्या व्यक्तीला मास्टर माइंड म्हणतात, त्या व्यक्तीला जीनियस म्हणतात. तो जो व्यक्ती एकदम टाकून दिलेल्या परिवारात जन्मला, त्याच्यातला माणूस जर खूप मोठा अधिकारी जो आज आहे, का आहे? कारण तो जीनियस माइंडनी आहे, मास्टर माइंड आहे. काही जरी बकबक आसपास असली तरी त्यांनी ठरवलं होतं मी जिंकणार, मी मोठा अधिकारी होणार, आणि त्यांनी ते करून दाखवलं. फक्त शब्दांची ताकदीवर केलं. बरं, अभ्यासही केला, नुसतं बकबक करून होत नाही. अभ्यासही करायचा, पण अभ्यास करताना निगेटिव्ह नाही बोलायचं. अभ्यास करताना इमॅजिन नाही करायचं की वाईटच होत राहील. त्याला मास्टर माइंड म्हणतात. फालतू बोलायचं नाही. आमचे जे मी सांगत होतो ना मार्गदर्शक, ज्यांचं हार्ट ट्रान्सप्लांट झालं, त्यांच्याकडनं एक शिकलोय आम्ही. त्यांचं 70,000 करोडचा व्यवसाय जगभरामध्ये, आणि त्यांच्या आयुष्यातला एक नियम आहे, तो आपण पाळला पाहिजे. पाळणार का तुम्ही? मी नियम सांगतो आधी. ते म्हणतात, जो माणूस ज्या ठिकाणी नाहीये, माझ्या समोर जर नाहीये, तर माझ्या आयुष्यातला नियम आहे, तर मी त्या माणसाबद्दल दुसऱ्या कोणाला काहीच बोलू देत नाही. गुरुदर, तुमचं नाव काय? तुझं नाव काय? जोरात सांग ना भाऊ. सुमित. तुझं? श्रेयस. श्रेयस, सुमित, समीर. सुमित बद्दल जर बोलायचं असेल श्रेयस आणि समीरला, तर सुमित जर तिथं असेल तरच आम्ही दोघं बोलणार. हा नियम आहे त्यांचा. कळलं? करू शकता असा नियम. त्याला म्हणतात ना की बॅक बायटिंग, एखाद्याच्या माघारी बकबक करणे, गॉसिप करणे, ह्याच्यामुळे पण फार फालतूपणा होतो. तो पण नियम बनवा आपल्याला. कधीच नाही बोलायचं. एखादा जर तुम्हाला समीर दुधगावकर बद्दल काही बोलायला लागला, गृहीत धरा, आता तुम्हाला पटायला लागलं ना की टीम समीर खूप चांगलं काम करते, तुमच्या भविष्यासाठी करते, फायदा आहे, मार्गदर्शन घेतल्याचा फायदा आहे, आणि तुम्ही जर कुठे बोललात आणि कोणतरी जर काहीतरी उलट सुलट बोलायला लागलं, समीरचं काय, समीरचं असं, समीरचं तसं, हा, मग काय करायचं तुम्ही? एक मिनिट, नियम ठरलाय ना आपला. आमचा नियम आहे आयुष्यात, आम्ही ठरवलाय समीरने आम्ही मिळून, आमच्या मार्गदर्शकांमुळे, की जो माणूस जिथे नाही त्याच्याबद्दल आम्ही बोलत नाही. तुम्ही समीर बद्दल मला सांगायला का म्हणा, एक मिनिट थांबा, आम्ही व्हिडिओ कॉल लावतो म्हणायचं समीरला. माझा नंबर आहे ना तुमच्याकडे, व्हिडिओ कॉल लावायचा. अहो समीर, बघा बरे काय सांगतात मला, जरा आम्हाला सांगा ना काय म्हणतात ते. तुम्हाला काय वाटतं पुढे काय बोलेल तो माणूस माझ्याबद्दल? मी व्हिडिओ कॉलवर आल्यावर शांत होईल ना, जास्ती बकबक नाही करणार ना. आणि हा नियम, असे छोटे छोटे गोष्टी जर तुम्ही काळजी घेतल्या, शब्द कंट्रोलमध्ये राहतात, तुमचं भविष्य उज्ज्वल होतं आणि तुमचे होप्स वाढत राहतात आयुष्यामध्ये. एक शेवटचा मुद्दा, मी तुम्हाला हसवायचा प्रयत्न केला, जोक पण सांगितला. अजून खूप काही जोक्स आहेत, भेटत राहूया, अधूनमधून भेटलं तर सांगत राहीन. पण एक मला प्रश्नाची उत्तर द्या. 4 प्रश्न विचारतो मी तुम्हाला. बिना जेवणाचा माणूस किती दिवस जिवंत राहू शकतो? मला एकानं विद्यार्थ्यांनी मेसेज केला की सर खूप अडचणी आहेत. आम्ही एक सुसाईड वाचवली. बरं, आमच्या टीमनी जे काही काम करतायत तुमच्या सगळ्यांसोबत, आमच्यामुळे एक सुसाईड वाचली. आम्हाला एका विद्यार्थ्याचा मेसेज आला, सर कोणीच मदत करत नाही, असं कसं आहे, सगळ्या जगात चांगलंपणाच नाही राहिला, मी हा तुम्हाला मेसेज पाठवलाय पण मला विश्वासच नाही तुम्ही रिप्लाय करताल, आणि मला सुसाईड करायची इच्छा होते ना, वगैरे 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 अशा भावना सांगितल्या. आम्हाला तर काळजी करायची, चांगलं करायचं पटकन. आम्ही लगेच त्याच्यावर ऍक्शन घेतली आणि मग मी रिप्लाय केला, म्हणलं अडचणीत नका जाऊ, तुम्ही असं असं करा, हा विषयामध्ये तुम्ही घरच्यांची मदत घ्या. काय बडबड करतोय तू? काय बोलतोय मी? काय लक्षात येत नाहीये काय? सुसाईड वाचवल्याचं सांगतोय, तू बकबक करतोय, ते असं डोकं नाही का काय? दुनियाभरचे निगेटिव्ह सांगितलेले तुम्ही लोक कसं वागणार अजून? हो, काय सांगितलं? टेन्शन घेऊ नको, आम्ही आहोत सोबत. वडिलांना सांग, पाहिजे तर घरच्यांना सांग, असं असं करता येईल, तू तुझ्या लेवलला बोल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणलं की आयुष्यात थोड्याशा अडचणी आल्या म्हणून काय आयुष्य सोडायचं नसतं म्हणलं, होत राहतं म्हणलं, करू ना आपण काही ना काही. मग नंतर काही दिवसांनी मेसेज आला त्या व्यक्तीचा की मी तुमचा मेसेज दाखवला म्हणे, फक्त घरी माझी अडचण मिटली, आता ओके, चांगलं होईल म्हणे आता सगळं, है ना.
चांगलं केलं की नाही, वाचवले की नाही प्रयत्न केल्यामुळे? एक सुसाईड तर वाचलं समीरच्या प्रयत्नांमुळे. तर बिना जेवणाचं 20 दिवस म्हणतात लोक. बिना पाण्याचं किती दिवस जगतो माणूस? 3 किंवा 5 दिवस, बरोबर आहे. बिना श्वास घेता किती वेळ जगतो? हा, माहिती आहे का नाही? 3 मिनिटं. ओके, 3-4 मिनिटं. पण बिना आशेवर किती वेळ जगू शकेल माणूस? काहीच आशा नाही राहिली, असं बिना आशेचं किती वेळ जिवंत राहील माणूस? किती सेकंद, किती मिनिटं? सांगा ना, काहीतरी तर उत्तर द्या. 1 सेकंद मे बी. जे काय करायचं तेवढं करेपर्यंत ना. कारण आशाच संपली ना आयुष्यात. मुद्दा समजून घ्या. बिना जेवणाचं 20 दिवस, बिना पाण्याचं 5 दिवस, बिना श्वासाचं 3 मिनिटं 4 मिनिटं, पण बिना आशेचं माणूस 1-2 सेकंदच जिवंत राहतो फक्त. कारण संपून टाकतो ना माणूस आशा संपली की. आणि आशा संपली म्हणजे केव्हा होतो? काय होतं नेमकं? निगेटिव्ह खूप जास्ती होतं डोक्यामध्ये आणि पॉझिटिव्ह बोलतच नाही माणूस स्वतःशी. सगळं उलटं शोधून काढतो, सगळं फालतू बोलतो, सगळं नकोय. आमच्यासारखे चांगले लोक मदतीला असताना सुद्धा मदत पण घ्यावीशी वाटत नाही, काहीच वाटत नाही. मग ही ताकद आहे शेवटी शब्दांची आणि विचारांची ना. आणि आमचं असं विनंती आहे तुम्हाला की तुम्ही समजून घेतलं पाहिजे. खूप महत्वाचा विषय सांगितला. खूप लोक असतात सर, तुम्ही तुमच्या करिअरमध्ये, गुजर सर मला एक सांगा की फारसे कॉलेजमध्ये न येता पुस्तकांमधनं अभ्यास करूनही खूप चांगले मार्क घेतलेले विद्यार्थी पाहिलेले असतील ना? खूप जास्ती पाहिलेले ना. कसं काय जमतं हो? तुम्ही कशाला बोंबलायला कॉलेजमध्ये येता? काही लोक बिना कॉलेजमध्ये येतात, सर म्हणतायत की अभ्यास करून स्वतःच पास होतात, चांगले मेरिट मध्ये आलेले आहेत. बरोबर आहे का सर? कसं काय? कारण तोंडावर कंट्रोल असतो, विचारांवर कंट्रोल असतो आणि अभ्यास करतात. अडचणी विचारायला येत असतील ना सर, की अडचणी सर याचं काय, मला हे समजलं नाही वगैरे वगैरे, तेवढ्या पुरतच येतात फक्त कॉलेजमध्ये. एवढी ताकद असते तुमच्या ब्रेनमध्ये, तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये. तुम्हाला खूप काही यायची गरज नसते, खूप काही. तुम्ही फक्त शांतपणे मनात ठरवून घ्या, तुम्ही कुठेही जाऊन जिंकू शकता. याचा अर्थ असा नाही की तुम्ही कॉलेजला यायचं नाही. बरं, अटेंडन्स वगैरे कंपल्सरी आहे, ते सगळं जरुरी महत्वाच्या गोष्टी आहेत. पण सांगण्याचा विषय आहे की कॅपॅसिटी खूप आहे. तुम्ही निगेटिव्ह कंट्रोल करा, पॉझिटिव्ह खूप ताकद राहा, शब्द चांगले वापरा. 12वी चांगली जाणार. 12वीच काय हो, ते पुढचं आयुष्य पण महत्वाचं आहे ना. मी आयुष्यात यशस्वी होणार आहे, 12वी एक टप्पा आहे, त्याच्यानंतर डिग्री आहे, नवीन शिक्षा पद्धती आली आहे. मोदी साहेबांनी सगळं माझ्यासाठी बदललेलं आहे. सगळ्यात नशीबवान पिढी आहेत तुम्ही. नवीन शिक्षा पद्धती आली आहे तुमच्यासाठी. ऍक्च्युली तुमच्या आधीची, नंतर येणारी पिढी सगळ्यात नशीबवान आहे, कारण ते लहान असतानापासून त्यांना मिळणार आहे सगळं. सो या फक्त काही महत्वाच्या गोष्टी जर तुम्ही वापरायला लागलात, तुमचं भविष्य कुठल्या कुठे जाईल. त्यामुळे खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. कोणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता, नाही तर आम्हाला हेच एक सांगायचं होतं. शब्दांवर कंट्रोल ठेवा, पॉझिटिव्ह बोला, परीक्षेबद्दल असो किंवा आयुष्याबद्दल असो. आणि तुम्हाला कधीच कोणाची गरज लागणार नाही. काही महत्वाच्या गोष्टी त्याचा अभ्यास करत तुम्ही काम खूप करू शकाल. कळलं ना? काय कळलं? एवढं लक्षात ठेवायचं बरं आजचं. ठीक आहे, संपर्कात राहा. काही प्रश्न असतील तर बोलू शकता. आता कोणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता, नाही तर आजचं मला एवढंच तुम्हाला शेअर करायचं होतं.